जे पार्टिसिपेट आज आले असतील, जे ऑलरेडी आपलं आयोनायझर ज्यांनी घेतलंय, त्यानंतर ज्यांना घ्यायचंय, अशा सगळ्या लोकांचं मी वेलकम करतो. आणि त्यानंतर सरने एवढं सुंदर प्रेझेंटेशन दिलं, सरासाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करूया आपण. व्हेरी गुड. फार सुंदर कॉन्ट्रीब्युशन करतात तानाजी सर. तर तानाजी सरने तर मशीन सांगितलं, का गरजेचं आहे, कसं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टीबद्दल चर्चा झाली. तर तानाजी सर, आपण जे वॉटर प्युरिफायर पहिले वापरत होतो, मला वाटतं नॉर्मल फिल्टर वापरायचे. नंतर लोक अल्कलाईन फिल्टर वापरायला लागले. म्हणजे पहिलं तर लोक, मला वाटतं आरो नव्हताच लोकांच्या घरी 5-6 वर्षापूर्वी. तुमच्या घरी किती वर्षापूर्वी आरो आला सर? 2015ला सर आरो घेतला मी पहिल्यांदा. ओके. मग आणि पहिला एक 2000 नॉर्मल आलो आला, नंतर मग अल्कलाईन आरो आला. बरोबर. अल्कलाईन आरो मध्ये काय होते, फिल्टर, बरोबर ना? म्हणजे त्या फिल्टर येस. मधून पाणी पास होत होतं. येस. आणि ते फिल्टर्स खराब होतात. वारंवार 4-5-7 महिन्याला सर्व्हिसिंग वाले येतात आणि आपल्याला ते बदलून देतात. म्हणजे येस सर. तो फिल्टर करून आरोचं काम तर आरो करतंय. तर आता आपण ज्या ट्रेंडला आलोत, आयोनायझर वॉटर, अल्कलाईन वॉटर, म्हणजे इलेक्ट्रोलायझल अल्कलाईन वॉटर, बरोबर ना? येस. येस सर. ओके. तर म्हणजे आपण आतापर्यंत हेल्दी वॉटर पित होतो आरो थ्रू. आज पण लोकांच्या घरी आरोच आहेत. म्हणजे 100 मधल्या 98 लोकांच्या घरी आज इंडियामध्ये आरो आहेत. बरोबर सर. आणि येणाऱ्या काळात त्या 100 मधले 25 लोक येणाऱ्या 5 वर्षात आयोनायझर इन्स्टॉल करणार. बरोबर. कारण की मला वाटतं की मागच्या 15 वर्षापूर्वी मोबाईल कधी घेतला त्याने सर तुम्ही? 2007ला घेतला सर मी पहिल्यांदा मोबाईल. पहिल्यांदा मोबाईल कुठला होता, आठवतोय तुम्हाला काही? नोकियाचा होता सर. 1110चा एक मोबाईल होता छोटासा. त्यात ते सापाची गेम होती, तो मोबाईल होता सगळ्यात पहिल्यांदा. पहिल्यांदा मोबाईल तो होता. हो. मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू हळू मोबाईल, मला वाटते 5-6 तरी मोबाईल बदलले असतील. हो सर, बदलले. ओके. मला असं वाटतं पहिली सायकल असन, मग टू व्हीलर असन, आणि आता मला वाटते फार मर्सडीज पर्यंत तुम्ही पोहोचलात फॅमिलीमध्ये. येस. ओके. तुम्हाला असं कधी झालंय का, तुम्ही लोकल कपडे वापरले, स्वस्तातले वापरले, नंतर कळलं की हे लय गोळा होता, त्याचे कलर लागतात भिजू घातल्यावर, आणि नंतर तुम्ही ब्रँडकडे शिफ्ट व्हायला लागले? येस सर. पण विषय असा आहे सर, जोपर्यंत ब्रँडकडे शिफ्ट झालं नव्हतं तोपर्यंत कळत नव्हतं ते खराब काय. म्हणजे आपण ज्या गोष्टी, मोबाईल वापरतो, गाडी वापरतो, घरं वापरतो, कपडे वापरतो, त्याच्यामध्ये सगळीकडे आपण अपडेट केलंय. कारण की आज आपण सकाळ दुपार संध्याकाळ जेवण करतो, 2-3 टाइम चहा पितो, पण या सगळ्या गोष्टी सोबत आपण कमीत कमी 2 ते 4 लिटर पाणी पितो. किती लोक आहेत तिथं 2 ते 4 लिटर पाणी पितात? हात वर करा, 2 हात वर करा. तर मला असं वाटतं, वॉटर हा फार महत्वाचा विषय आहे. तर तो विषय माझ्यापर्यंत जेव्हा आला, मला वाटतंय 4 महिन्यापूर्वी सर, हो सर. मला आयोनायझर वॉटर जर बघितलं 4-5 वर्षापूर्वी माहित होतं सर, पण मला वाटायचं काय बोलतात, काय गरज याची, असं कुठं असतं का, तसं कुठं असतं का. 4-5 वर्षापूर्वी ऐकलं होतं मी. हा, आणि मी कधी सिरियस नाही घेतलं. पण मी ज्यावेळेस डेमो बघितला ना सर, डेमो बघितल्यानंतर मी शॉक झालो. कारण की मी रिअल हळदीचा कलर मला माहित होतं पिवळा असतो. हो हो. म्हणजे पिवळीच हळद माहित होती. पण त्यावेळेस जे डेमो पाहिल्यानंतर कळलं, हळद पिवळी नसती, तर हळद लालसर कलरची असती. बरोबर, काढताना लालसर करायचे असते. त्यानंतर आणखीन एक विषय काय होता सर, शॉकिंग, की ग्रीन टी फक्त गरम पाण्यात ग्रीन टी मला माहित होती कलर सोडतीये, पण ही थंड पाण्यात सुद्धा कलर सोडतीये. मी त्यावेळेस विचार केला, यार काय मॅजिक राव. म्हणजे असे मल्टिपल अँगलचे जेव्हा मी आपला तेलाचा डेमो बघितला, त्यानंतर मला कळलं की यार आपण खरंच हेल्दी वॉटर पितोय. आपल्याला क्लीन वॉटर पितोय, आपल्याला हेल्दी वॉटर पिण्याची गरज आहे. आणि ज्यावेळेस मी डेमो पाहिला, मला डाऊट आले, हे असं का, ते तसं का, ते तसं का, पण मी स्टडी केला ओव्हरऑल. पॉझिटिव्ह बोलणारे लोक पण आहेत, निगेटिव्ह बोलणारे लोक पण आहेत. कारण की मी निगेटिव्ह लोकांचं ऐकलं आणि मला आजार झाला. हॉस्पिटल वाढ राहिलेत, मेडिकल वाढ राहिलेत, कॅन्सर वाढ राहिलेत, बीपीचे प्रॉब्लेम असतील, हार्टचे प्रॉब्लेम, ब्रेन ट्युमरचे प्रॉब्लेम आलेत. जर मी निगेटिव्ह बघितलं तर मी मशीन बसवणार नाही, बरोबर आहे? येस. पण मशीन नाही बसवलं तर मग माझा नंबर पण त्या हॉस्पिटलच्या लाईनमध्ये असन, माझ्या फॅमिलीचा नंबर हॉस्पिटलच्या लाईनमध्ये असन. मग मी तिथं निगेटिव्ह बघितल्यानंतर हॉस्पिटलचं बिल काही कमी होणार आहे का? नाही. बिलकुल कमी होत नाही. आणि आजकाल किती लोकांना जाणवतंय, छोटे छोटे क्लिनिकला पण गर्दी असती, 4-4, 5-5 लोक आपल्या पुढे असतात. किती लोकांना जाणवलंय? बरोबर. किती लोकांनी फील केलं? डॉक्टरच्या क्लिनिकच्या बाहेर गर्दी असते सर. कमीत कमी अर्धा पाऊण तास वेटिंग असतं, अपॉइंटमेंट घ्यावं लागतात. भरपूर सर.
सर. तानाजी सर, आता लोक हुशार झालेत. पहिल्या काळात लोक आजारी झाल्यानंतर ट्रीटमेंट घ्यायची. पण आता लोक एज्युकेटेड झालेत कोविड नंतर. कारण की लोक म्हणतात आम्हाला आजारच नाही पडायचं. कारण की ते शरीरासाठी सप्लिमेंट खायला तयार आहेत, प्रोटीन खायला तयार आहेत, ते वॉटर बदलायला तयार आहेत. ते म्हणतात यार, मीच जर आजारी पडलो, माझं कुटुंब जर आजारी पडलं, आणि पाण्यासोबत तर खेळून फायदाच नाही मला वाटतं. कारण बरोबर. की तुमच्या घरी 2-3 वर्षाचं 4 वर्षाचं बाळ आहे, आई वडील आहेत, पत्नी आहे, हजबंड आहे. या सगळ्या लोकांना जर तुम्ही जे पाणी पाजणार आहात, आणि ते पाणी जर हेल्दी आहे, जिवंत पाणी आहे, जे शरीरात जाऊन इव्हन मला वाटतं कॅन्सरचे सेल्स सुद्धा मला वाटते रिमूव्ह करण्याची ताकद अल्कलाईन वॉटर ठेवतं, हे डॉक्टर लोक बोलतात. बरोबर. म्हणजे जर सेकंड थर्डचे स्टेजचे कॅन्सर पर्यंत पेशंटला हे पाणी रिकमेंड केलं जातं. हे मी नाही सांगू राहिले, डॉक्टर सांगू राहिले. आणि सगळे जे टॉप सेलिब्रिटी, सक्सेसफुल लोक, हेल्थ कॉन्शियस लोक, मेडिकल फील्डमधले लोक, बॉलिवूड पॉलिटिक्सवाले लोक, यांच्या घरी बघा तुम्ही प्युअर वॉटर पितात हे लोक. आणि जे नसते पेत ना, त्यांच्यापर्यंत इन्फॉर्मेशन गेली नाही, असं वाटतंय मला. काय वाटतंय? येस सर. सर, याच्यावरती थोडंसं फक्त एक ऍड करतो. म्हणजे आता अलीकडच्या काळात मी काही आमदारांना भेटलो, नगरसेवकांना भेटलो, काही क्लास 1 ऑफिसरला भेटलो, हम्म, अँटी करप्शन मध्ये टॉपच्या लेवलला काम करणाऱ्या लोकांना भेटलो. म्हणजे एवढ्या वरच्या लेवलच्या लोकांना भेटलो सर, हम्म. ज्यांचं बाकीचं काही टॉपिकच नाहीये, म्हणजे इन्कम किंवा हे ते सगळं. पण याच्यात माझं सवय अशी आहे सर, की मी प्रत्येक वेळी एक प्रश्न विचारतो, की तुम्हाला TDS माहिती आहे का, पीएच माहिती आहे का, तुमचं पाणी हेल्दी का अनहेल्दी तुम्ही कधी बघितलंय का? आणि जसं तुम्ही आता म्हणलात की इन्फॉर्मेशन पोहोचली नाही आपल्याकडे सर, याच्यातला अवेअरनेस इतका कमी आहे. आणि जेव्हा आपण हे सांगतो तेव्हा डोळे उघडतात की अरे खरंच, म्हणजे हे किती गरजेचं आहे आणि किती डेंजर, म्हणजे आपण आतापर्यंत त्याच्यावरती विचारच केला नाही. सर, मी मर्सिडीजमध्ये पाहिलं की माझ्या मर्सिडीजमध्ये एअर फिल्टर आहे, एअर फिल्टर. जर बाहेर बघितलं तर एअर कशामध्ये काउंट करतात सर, माहिती आहे तुम्हाला? मर्सिडीजमध्ये येतं त्याचा पहा. AQI असतो, एअर हा, क्वालिटी इंडेक्स असतो तो. एअर क्वालिटी इंडेक्स बाहेर जर बघितलं तर नियर अबाउट 50, 55, 87, 95 पर्यंत. आणि मी माझ्या गाडीत बघितलं 2, 3, 4 मर्सिडीज मेंटेन करते. म्हणजे बाहेरची घाण हवा काढून मला प्युअर हवा मर्सिडीज मध्ये भेटते. मग ह्या बरोबर. मर्सिडीज मध्ये मला प्युअर हवा घेण्यासाठी तिला जवळपास 1,15,00,000 रुपये द्यावे लागले मला. राईट. पण ही मर्सिडीज वापरतोय मी ना. पण ऑलरेडी हे पाणी गरीब असू नाही तर मिडल क्लास असू, या सगळ्यांना प्यायचंय. आणि दिल्लीमध्ये पहा, एअर फिल्टर विकले जातात. माहिती तुम्हाला, एअर फिल्टर दिल्लीमध्ये विकले जातात सगळ्यात जास्त. भरपूर भरपूर सेल आहे सर. हा. मग दिल्लीमध्ये जर एअर फिल्टर विकतात, हायफाय कारमध्ये लोकांचे घर एअर कंडिशनर आहेत, तिथं सुद्धा लोकांनी आजकाल एअर फिल्टर वापरू राहिलेत. मग मला सांगा, पहिलं पाणी तुम्ही गाळून पित होते, गरम करून पित होते, कपड्याने गाळत होते, चाळणीने गाळत होते. नंतर RO आले, नंतर अल्कलाईन फिल्टर आले. मग आता जर ॲडव्हान्स, तुम्ही मोबाईल ॲडव्हान्स आलेला, पार 17 प्रो, आता 18 प्रोची वाट पाहताय. त्यानंतर तुम्ही ब्लँकेट, झोमॅटो, आज तुम्ही ChatGPT पण महिन्याला 2,000 रुपये वापरायला लागले, म्हणजे 24,000 रुपये. 10 वर्ष ChatGPT वापरली तर 2-2.5 लाख रुपये खर्च होणार आहेत. राईट. इव्हन तुम्ही सगळ्या गोष्टीला पैसे पे करायला तयार आहेत. मग 100 वर्षाची लाईफ स्पॅन मध्ये आपल्या घरात जर 4-5 लोक आहेत, आणि त्या लोकांना जर तुम्हाला हेल्दी ठेवायचं असेल, आणि जर तुम्हाला 15-16 लिटर 20 लिटर पाणी पाहिजे असेल, तर मला सांगा, कॉर्पोरेशनचं पाण्याची अवस्था बघा सोसायटीमध्ये कशी आहे. 90% सोसायटीमध्ये कॉर्पोरेशनचं जे पाणी येऊ राहिलंय ना, ते पाणी हेल्दी येऊ राहिलंय. माहित नाही ते कसं पाणी येऊ राहिलंय आपल्याला. पण आपल्यापर्यंत येणारं पाणी कॉर्पोरेशन देऊ राहिलंय. पण कॉर्पोरेशन मध्ये पण मस्त कॉर्पोरेशनला वाटतं की लोक येईपर्यंत लोकांना चांगलं वॉटर भेटायला पाहिजे, हेल्दी वॉटर भेटायला पाहिजे. पण शुअरिटी आहे का? आपल्या ज्या टाक्या त्या टायमिंगला धुतल्या जातात, आपले जे मेंटेनन्स वाले लोक आहेत ते सगळ्या काही गोष्टी टायमिंगला करतात. कधी कधी काही सोसायटीमध्ये उन्हाळ्यात पाणी पुरत नाही म्हणून बोरिंगचं पाणी टाकावं लागतं, आहे का नाही अशा गोष्टी? येस सर. आणि शहरातलं जेव्हा बोरिंगचं पाणी तुमच्या पोटात जाईल, तर विचार करा आतले ऑर्गन किती मजा करतील आपल्या शरीरामध्ये आतमध्ये. तर मला असं वाटतं, आत्ताचा जो ट्रेंड आहे, पाणी बदलणं फार गरजेचं आहे. कारण की एक टायमिंगला तुम्ही सोनं खरेदी करू नका, प्लॉट खरेदी करू नका, इंटेरियर घेऊ नका, घर घेऊ नका, गाडी घेऊ नका. पण आरोग्यासाठी जे म्हणतात ना, हवा, पाणी आणि अन्न. कारण की खाण्यामध्ये केमिकल जाऊ राहिले, हवेमध्ये एवढं पोल्युशन आहे, झोप डिस्टर्ब झाली आहे, मोबाईलमुळे त्रास होऊ राहिलाय, मानसिक ताणतणाव आलाय, अज्ञान आलंय. आणि त्याच्यात आपल्या हातात जे पाण्याबद्दल आपण ऐकतोय ना, आत्ताच आपल्याबद्दल हे ऐकायला का भेटलं बरं? एवढ्या दिवस का नाही ऐकायला भेटलं? आता का भेटू राहिले? भगवंत देवाऱ्यातून येत नाहीत, मंदिर मस्जिद चर्चमधून येत नाहीत.
असंच व्यक्तीच्या माध्यमातून येतात, त्या गोष्टीला तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं की रिजेक्ट करायचं. ऍक्सेप्ट केला तर काय लॉस आहे? थोडे दिवस तारांबळ होईल, थोडे मॅनेज करावं लागेल. आणि जर रिजेक्ट केलं तर शेवटी तुमच्या समोर हॉस्पिटल मेडिकल उभाच आहे. दोन ऑप्शन आहेत. हे मशीन एकतर घ्या किंवा मशीन घेऊ नका. जर मशीन नाही घेतलं तर मनात खुरखुर लागलेले असन, म्हणजे असं वाटत यार हुरहुर लागले असन. तुमच्याच आयुष्यात तुम्ही आतापर्यंत जी गोष्ट तुम्हाला महाग वाटत होती, तुम्ही ती घेतल्यावर तुम्हाला स्वस्त वाटायला लागते. किती लोकांना अनुभव आलाय? कुठली पण गोष्ट तुमच्या आयुष्यात घेतली तुम्ही, कुठली पण येस. गोष्ट जी तुम्हाला वाटत होती एक कळलंय अवघड आहे, पण घेतल्यावरती इजी वाटले, असं वाटलं काहीच नव्हतं राव, मोकारला विचार केला आपण. कारण की फरशीवर तर चहा सांडला तर तुम्ही लगेच फरशी पुसून घेतात, बरोबर आहे. राईट. पण सांडलाच नाही तर मग खड्डं जिथं असतं ना, माणूस ते भरवायला चालू करतं. तर चला आपण काही लोकांचे एक्सपिरियन्स ऐकू. तानाय सर, तानाय सर, येस. तुमचा एक्सपिरियन्स काय आयोनायझर तुम्ही बसवलं घरी, तुम्ही ज्या कस्टमरला घरी बसवलंय त्यांचे फीडबॅक काय येऊ राहिले? सर, म्हणजे आता मी तर सगळ्यात पहिल्यांदा जसं आपण सोबत डेमॉन्स्ट्रेशन बघितलं हं. आणि त्यानंतर आपण जेव्हा डिसिजन घेतलं की आपण पहिला आपण बसूया. बघा मला ना, सर आता हे पाणी पिताना एवढं भारी फील वाटतं ना, जिवंत. म्हणजे जसं झऱ्याचं पाणी कसं पितोय, मी तर ऑलमोस्ट 3.5-4 लिटर पर्यंत पाणी टच व्हायला लागलं माझं पिण्यामध्ये. आणि पहिलं बरोबर. पाणी पिण्याकडे लक्षच नव्हतं. आता ती बिसलरी बॉटल सुद्धा हातात घेऊशी वाटत नाही. हं. तर इन्स्टॉल केल्यानंतर सर सगळ्यात पहिला मला बेनिफिट काय झाला? हं. एक तर ह्याच्यावरती मी स्टडी पुढे केलाच, पण पहिला बेनिफिट मला झाला सर, मला स्वतःला ऍसिडिटीवरती फार जबरदस्त रिझल्ट आला. तिथून माझा आणि रिझल्ट यायला असा काही वेळ नाही लागला, म्हणजे 7-8 दिवसानंतर मला इमिडिएट तो फरक जाणवायला लागला. हं. त्यानंतर घरामध्ये बघितलं तर मिसेसचं म्हणजे नुकतीच डिलिव्हरी झाली होती आणि सारखं हॉस्पिटल, म्हणजे काय झालं की चला हॉस्पिटलला, हे दुखायला लागलं ते दुखायला लागलं, हे कमी ते कमी कंटिन्यू. आणि सर पाणी प्यायला लागल्यानंतर आता जवळजवळ 3-3.5 महिन्यात हा प्रश्नच मिटलाय सर घरातला हॉस्पिटलचा. मी जस्ट विचार करतो की प्रत्येक वेळी डॉक्टरांकडे गेलं की मिनिमम 1,500-2,000 रुपये जायचे सर. हं. 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 त्यानंतर 2 मुली आहेत मला. हं. दोघी पण पाणी जेव्हा जन्मल्यानंतर जेव्हा आपल्याकडे मशीन नव्हतं, तर हं. मी त्यांना बिस्लरीचं पाणी द्यायचो. म्हणजे बिस्लरीचं पाण्यात त्यांना जे हे लागायचं ते दिलं जायचं. हं. तर ते सारख्या चला हॉस्पिटलला, थोडं काय झालं की ट्विन्स असल्यामुळे हॉस्पिटलला जाऊ. हं. तेच सर आता जेव्हापासून आयनायझरचं पाणी पिलोय, मला वाटतं फक्त एकदा का दोनदा हॉस्पिटलला गेलोय, ते पण नॉर्मल व्हायरल वगैरे झाला असं म्हणून फक्त एकदा ते दोनदा हॉस्पिटलला जायला लागलं. म्हणजे मी हं. ओव्हरऑल विचार करतोय की मागच्या 3-3.5 महिन्यामध्येच घरातला जो हॉस्पिटलचा खर्च कमीत कमी 60-70 हजार रुपये वाचलेत. बरं. कारण लिटरली एवढे पैसे लागत होते. हे ओव्हरऑल जर आपण बघितलं तर हा मला बेनिफिट झाला. आणि ज्या ज्या लोकांपर्यंत मी आतापर्यंत मशीन दिलं सर, हं. मला आतापर्यंत सिंगल व्यक्ती नाही भेटला. मी एवढा कॉन्फिडंट काय आहे प्रोडक्ट बद्दल, मला आतापर्यंत एक पण व्यक्ती नाही भेटला हं. जो म्हणला की मी 1 महिन्यापेक्षा जास्त पाणी पितोय मला काहीच फरक नाही पडला. आणि माझी सवय अशी आहे सर, ज्यांना ज्यांना मी मशीन दिलं आतापर्यंत, ज्यांच्याशी जेव्हा मी बोलतो, मी प्रत्येक वेळी त्यांना हेच विचारतो की तुम्हाला पाणी पिऊन कसं वाटतंय. ग्रेट, 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 आणि मला ग्रेट. आतापर्यंत एक पण व्यक्ती असा नाही भेटला मला काहीच. मग ऍसिडिटी वरती, डायबिटीज वरती लोकांना रिझल्ट आहे सर, बीपीच्या त्रासवरती. त्यानंतर तुम्ही जसं वॉटर कन्झम्पशन बोललात की तुमचं इन्क्रीज झालंय, हा तर लय कॉमन प्रॉब्लेम आहे. पाणीच पिणं होत नाहीये लोकांना, तर त्याच्यावरती लोकांना मला रिझल्ट दिसले. ग्रेट, ग्रेट, वुमन ग्रेट, हेल्थ ग्रेट. वरती असे खूप छान रिझल्ट मिळाले सर. वा 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 वा. चला, आता इथून पुढला एक अर्धा पाऊण तास सेशन आपण याच्यासाठी घेऊ. जे कुठंतरी काठावर असतील, ज्यांच्या मनात कुठं डाऊट असेल किंवा कुठं त्यांना शंका असेल, काही प्रश्न असतील तर ते दूर होतील. ज्या लोकांनी डेमो पाहिलेत, पैसे आहेत पण पण करू का नको, घेऊ का नको, गरज आहे का नाही, असं काही मनात डाऊट असतात, तर ते डाऊट क्लिअर करण्याचं इथून पुढला सेशन असेल. तर ऑलरेडी लोक म्हणतात, कोणी म्हणतं माझे केस चांगले झालेत, कोणी म्हणतं माझा चेहरा चांगला झालाय, कोणी म्हणतं माझे डायजेशन ओके झालंय, कोणी म्हणतं माझी एनर्जी वाढली, कोणी म्हणतंय मी जास्त पाणी पितोय, कोणी म्हणतंय मी आता माझं रात्री मला युरिनला उठावं लागत नाहीये, मला टॉयलेटला जावं लागत नाहीये, पोट साफ व्हायला लागलं. असे भरपूर रिझल्ट आहेत. म्हणजे लोक आज जर बघितलं तर रिझल्टवर रिझल्ट सांगतात. पण माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, इथून पुढल्या अर्धा पाऊण तासात मला जवळपास 40-50 लोकांसोबत बोलायचे. तर दोन प्रश्न असतील: तुम्ही हे मशीन का घेतलं, आणि तुम्ही हे मशीन जर पैसे नसतील तर तुम्ही कसं घेतलं, का घेतलं, कसं घेतलं, आणि आता तुम्हाला पाणी पिऊन रिझल्ट काय जाणवतात. हे 3 प्रश्न आहेत माझे तुम्हाला. आणि जेवढं शॉर्टमध्ये समजवता येईल तेवढं शॉर्टमध्ये समजवा. आवाज येतोय का, मला ऐकताय का, मी हे हे सांगण्यात वेळ घालण्यापेक्षा मुद्द्याचं बोलू, म्हणजे मॅक्झिमम लोकांपर्यंत आपण इन्फॉर्मेशन पोहोचू शकतो. चालेल?
येस चला, सर. कोण सुरुवात करतंय स्टार्टिंगला? ज्याने हात वर करा, ज्याला असं वाटतं की मी सुरुवात करू शकतो. चलो, अमित डांगे सर आहेत, सर सुरुवात करतील. सगळ्यांनी मनापासून ऐका. गुड मॉर्निंग अशोक सर. गुड मॉर्निंग तनय सर. अमित बोलतोय पुण्यावरून. हे मशीन मी साधारण फेब्रुवारीच्या स्टार्टला घेतलं. म्हणजे आता ऑलमोस्ट आपण 3 महिने झालं या मशीनचं पाणी पितोय. मशीन घेण्यामागचं कारण जेवढा आपण अवेअरनेस बघतोय, तानाजी सर असतील किंवा बाकीचे सगळे लीडर्स, जो आपण अवेअरनेस आणला की आपलं खरंच पाणी आरो मधलं जे पित होतं ते लाईव्ह होतं का डेड होतं, हम्म, आणि न्यूट्रिएंट्स काय मिळत होते किंवा बाकीच्या गोष्टी आपल्याला पाण्यातनं काय मिळत होत्या, तर हम्म, अवेअरनेस होता. त्यामुळे ते रिझन ते मशीन घेतलं. दुसरी गोष्ट, मी स्वतः डायबेटिक आहे लास्ट 2-2.5 वर्षापासून, ओके. आणि त्याचे रिझल्ट्स मला फार जबरदस्त आले. हम्म, एक जसं तुम्ही म्हणलास तसं की युरिनेशन फ्रिक्वेन्सी रात्रीमध्ये कमीत कमी 4 ते 5 वेळा जायला लागायचं, ऑलमोस्ट आता 1 वर आलंय. म्हणजे माझी झोप आता शांतपणे लागते आणि त्याचा इफेक्ट माझ्या तब्येतीवरती झालाय ओव्हरऑल. वा 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 वा. दुसरी गोष्ट सर, आपण सगळे म्हणतो की आजकाल सगळ्यांना सुंदर दिवस असं वाटतं. मी हम्म, पण काही त्याला अपवाद नाहीये. तर हम्म. मला आता माझ्या आईकडून कॉम्प्लिमेंट मिळते की तुझी स्किन खूप उजळली आहे, कारण वाव. तो खूप मोठा फरक पडलाय. तिसरी गोष्ट सर, वेटच्या बाबतीत आपण बोलाल तर आपण जे आरोचं पाणी पितो त्याचं जे कन्झम्पशन असतं आणि त्याचं जे वेस्ट जातं, म्हणजे आपण युरिनेशन करतो, तर ते साधारण 40% कन्झ्युम होतं आणि 60% आउट होतं. पण बरोबर. आयनॉझरच्या पाण्यामध्ये ऑलमोस्ट आपण 80 to 85% कन्झ्युम करतो. त्याच्यामुळे हा. आपली युरिनेशन फ्रिक्वेन्सी कमी होते. तर तो सगळ्यात मोठा फायदा झाला. एका वेळेला जिथं मी एकच पाणी पितो, साधारण आता कमीत कमी 800 ते 900 मिली ऍट अ टाइम जातं, आणि वाव पोट काही वाव. जड होत नाही, काही होत नाही. अजून एक ऑब्झर्वेशन खूप मोठं आम्ही बघितलं होतं की आपण जे पाण्यातले जे हे असतात, न्यूट्रिएंट्स असतात, मग कुठलंही मेटल असेल किंवा काही असेल, तर त्या लेवल्स मी ब्लड शुगरमध्ये नेहमी चेक करत राहायचो. तर त्या सर लेवल्स आता ऑलमोस्ट डबलला गेल्या, ज्या आपल्याला एक्सपेक्टेड होत्या. वाव वाव, व्हेरी त्याचा नाईस. सगळ्यात मोठा फायदा मला झाला. आणि सर, आयटी मध्ये 22 वर्ष घातल्यानंतर सगळ्या जगाला माहिती आहे की आयटी म्हणलं की टेन्शन, आयटी म्हणलं की जेवणाची वेळ नाही, आयटी म्हणलं की झोपेची वेळ नाही. सर, आता शांतपणे मी 10-10:30 वाजता पुस्तक वाचतो, तुम्ही जसं गाईड केलं तसं, पाणी पितो भरपूर, आणि शांत झोपतो. ते सकाळी 4-4:30लाच उठतो. ते सगळ्यात मोठी गोष्ट माझ्या दृष्टीने आयटी मध्ये असताना मी कमवली असं मला वाटतं आता. वा 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 वा, टाळ्या आल्या पाहिजे सरांसाठी. फार सुंदर आणि रिव्ह्यू दिलाय पैशाचा सरांनी. एक विषय तुम्ही म्हणलात की पैसे होते की नव्हते. सर, ज्यावेळी मशीन घेतलं त्यावेळेला मी माझ्या मागच्या कंपनीमध्ये रिझाईन केलं होतं, आणि तुम्हाला माहिती आहे की शेवटच्या 2 महिन्याची सॅलरी आपल्याला मिळत नाही, ते हम्म, आपण पूर्णपणे रिलीज झाल्यावर मिळतं. तर फ्रँकली स्पीकिंग पैसे नव्हते, हम्म, पैसे ऍडजस्ट केले, हम्म. आणि त्याच्यानंतर मी मशीन घेतलं. तर तोही पॉईंट मी कव्हर करायचा प्रयत्न केला सर. ग्रेट 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 ग्रेट, थँक्यू सर. फार थँक्यू सर. सुंदर. आणि मला असं वाटतं तुमच्या घरी आता हेल्दी वॉटर आलंय, तर तुम्ही हो पण सर. लोकांना अवेअर करावं, लोकांच्या हो घरापर्यंत सर. इन्फॉर्मेशन द्यावी, ज्याच्यामुळं आपण हो सर. कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. जसं माझ्यापर्यंत इन्फॉर्मेशन आली, आज 750-800 लोकांपर्यंत आम्ही मशीन इन्स्टॉल केले. म्हणजे ओव्हरऑल बरोबर. 750 ते 800 लोक मागच्या 1.5-2 महिन्यात आपले कस्टमर बनले गेलेत. म्हणजे काही बिलकुल. नॉलेज पण नव्हतं. तर आता इथून पुढल्या काळात आपण म्हणजे प्रत्येक घरात दिवा लावू, कारण की राईट सर. भगवंतांनी जरी अवतार घेतलेत ना, त्यांनी ज्ञानाचाच दिवा लावला, ज्ञान दिलं लोकांना. लोक आज्ञेने येतं, मला असं वाटतं सर. कारण की मी पण सर, आज्ञेने मी होतो. हा. मी आता माझ्या आयुष्याचं एम बनवलंय हे, हम्म, की हेल्दी वॉटर, हम्म. हेल्दी लाईफ, आणि आपण जे करतोय ते जगाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलं पाहिजे. सर, पैसा बाकीच्या गोष्टी सगळ्या होत राहतात, मिळत राहतात, पण ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचणे, त्यांच्या आयुष्यामध्ये डिफरन्स करणे, आणि तो डिफरन्सला मी कारणीभूत आहे ह्याच्यासारखं सुख नाही सर, हे मला वाटतं आता. तर आज सगळे टॉपचे लोक, गव्हर्नमेंट, सगळे लोक हेल्थवर, वेलबिंग हो सर. वरती, आज स्ट्रेस फ्री लाईफ, लोक हेल्थवर, अग्रिकल्चरवर, आयुर्वेदावर काम करू राहिलेत, वॉटरवर काम करू राहिलेत, मोठे मोठे खरंय सेलिब्रिटी वॉटरवर काम करू राहिलेत. खरंय सर. आणि कारण की आपण, मला इसेन्शियल वाटतं, गोष्ट आहे सर, निश्चितच अत्यावश्यक गोष्ट आहे सगळ्यांसाठी. आणि आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. सनेजने आणि एस ही आपल्यासाठी आणली, आणि मला वाटतं त्याचा 100% आपण उपयोग केला पाहिजे. माझं सगळ्यांना रिक्वेस्ट बरं, असेल तुमचं मत काय की असेल? जे प्लीज हे लोक घ्या. काठावर असतील, कुठं डाऊट असेल, त्यांना काय तुमचं सांगणं असेल? सर, त्याचंही एक चांगलं उदाहरण देतो. साधारण आपण मशीनची कॉस्ट जर बघितली, आणि आपण एक 25 वर्षाची लाईफची एक्सपेक्टन्सी पकडू की इथून पुढे 25 वर्ष मी जगणार आहे. हम्म. सर, साधारण ₹1.5 खर्च येतो पर दिवस. एवढ्या लेवलपर्यंत मी कॅल्क्युलेट करून गेलोय. मी पण मोठे मोठे बिझनेसेस सांभाळतो ऑफिसेसमध्ये. मला वाटतं हो. ₹1.5. सर, चहा आता ₹12 येतो. मला वाटतं ₹1.5 म्हणजे फारच कमी किंमत झाली म्हणजे आपल्याला. एव्हरी डेची कॉस्ट ₹1.5 एका माणसासाठी? ₹1.5 एका माणसासाठी. ₹1.5. बापरे. व्हेरी नाईस सर, गुड गुड रिव्ह्यू, छान सुंदर रिव्ह्यू दिलाय तुम्ही. चला,
आता कोण आणखीन कोणाची बोलायची इच्छा आहे, पॉईंट टू पॉईंट बोलू शकतात परफेक्टली, ज्याच्यामुळं बाकीच्या लोकांत कॉन्फिडन्स क्रिएट होईल. ओके, व्हेरी गुड. शांताराम आणि मिसेस आहेत असं वाटते, मला वाटते. तर येस सर, येस सर. नमस्कार. का हा. मशीन घेतलं, कसं घेतलं आणि काय फील आहे तुम्हाला पाणी पिताना? घेतलं नाही, अजून बुक केलंय. ओके, बरं का बुक केलं? 18 तारखेला बुक केलंय. तर आजच फोन आला होता की इन्स्टॉलेशन साठी उद्या टेक्निशियन पाठवतो, असा फोन आला होता. तर उद्या किंवा परवा इन्स्टॉल होईल. बरं का घेतलं मशीन? पैसे होते का घेण्यासाठी? तेच सांगतोय, पहिले सांगतो की हेल्थ साठी घेतलंय. की अगोदर माहित नव्हतं की गैरसमज होता की ॲरोच्या पाण्याने जे चांगले जे मिनरल वगैरे असतात ते पण निघून जातात. त्याच्यानंतर झूम मिटिंग वगैरे ऐकली. झूम मिटिंगला जर असं समजलं की अँटीऑक्सिडंट आहे, अँटीऑक्सिडंट वगैरे, अँटी एजिंग वगैरे आहे. तर ह्या शब्दांबाबत मला माहिती आहे की की अँटीऑक्सिडंट, अँटी एजिंग वगैरे आहे. त्यासाठी आता जवळपास डेमो मध्ये तुम्हाला आपण कुठला डेमो आवडला? म्हणजे हा डेमो बघितल्यानंतर सर डोक्याचे खटके उडाले बाबा हे मशीनचा डेमो पाहिल्यावर. पूनम मॅडम आल्या होत्या आमच्याकडे नाशिकला. तर ते हळदीचा डेमो वगैरे दाखवलं वगैरे, हे दाखवलं. वा त्यासाठी वा. मग पैसे प्रेरित वगैरे झालं. होते सर मशीन घेण्यासाठी? हे सांगतोय, मी गोल्ड विकलं. काय म्हणताय? गोल्ड गोल्ड मी सांगतो की मी कंपनीमध्ये दर महिन्याला जे शेवटला पैसे वाचतील त्याचे ना 1 ग्रॅम वगैरे असे सोनं घेत असतो. एक एक कॉईनची बचत करत असतो. तर माझ्याकडे आता जवळपास एक कॉईन करता 30 कॉईन झालेले, 1 ग्रॅमचे. तर त्याच्यामधले पैसे नव्हते, तर मग कमीत कमी एक तोळा म्हणजे 10 ग्रॅमचे मी गोल्ड विकलेले. वा 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 वा. चला सर, मी सरांना खूप आग्रह केला होता की कारण मी एकदा मौतीला गेली होती आणि नदीवर आहे ना इतकं घाण पाणी होतं, मी बघितलं. आणि तिथे गावामध्ये ना ड्रेनेजचे पाईप काढलेले सर. तर प्रत्येक गावामध्ये आता ही पद्धत झाली की ड्रेनेजचे पाईप नदीमध्ये सोडतात. तर आज प्रत्येक गावामध्ये एवढं घाण पाणी सोडणार आहे, तर त्या पाण्यामध्ये किती आजार वाढणार आहे. तर मी बघितलं, नंतर मी आले, हट्ट धरला सरांना पण, आणि सर पण बाहेरचं खूप खाणं वगैरे हे मॅडम, करायचे. मला सांगा, आपल्या सोसायटी मधले कधी कधी मेंटेनन्समुळे सोसायटी किंवा गावातली घाण आजूबाजूची साफ होत नाही, तर एवढ्या मोठ्या लोकांची कोण काळजी घेणार सांगा मला? आपला स्कूल बघा, आपले गव्हर्नमेंट स्कूलची अवस्था बघा, आपले गव्हर्नमेंट हॉस्पिटलची अवस्था बघा, आपले गव्हर्नमेंट बँकाची अवस्था बघा. अरे मग गव्हर्नमेंट नाही देऊ शकत. गव्हर्नमेंट म्हणते पाणी आणो, बाकी तुम्ही प्युरिफाय तुमचं काम येते. एवढं आपल्याला क्लीन कोणी देऊ शकत नाहीये. जर पाऊस पडतोय तर पाऊस म्हणतो का बाबा मी थांबतो, तू चल, आपण छत्री घेतो, गाडीत बसतो. मग आता जर तुमच्यापर्यंत पाणी येतंय तर ते पाणी खरंच आज आजूबाजूला एवढं केमिकल, एवढे ड्रेनेज, एवढे नदी नाले, एवढी टेक्नॉलॉजी वाढू राहिली आहे, याच्यामुळे पाणी येऊ राहिले. आणि हॉस्पिटल डॉक्टर लोक कधीच सांगणार नाहीत तुम्ही आजारी पडू नका. उलट आहे ना, हे चक्रव्यूह चालू असतं. खूप लोक आजारी या पाण्यामुळे, प्रत्येक म्हणजे गावामध्ये कॅन्सरचे पेशंट वाढू लागले. 4 महिन्यापूर्वी पॅरालिसिस झाला होता, अर्धा वन साइड हात पाय वगैरे हे झालं होतं. कुणाला? काम करत मला स्वतःला. बापरे. आणि आता तर पावसाळा आलाय. आयोनायझरचं पाणी काय करतं माहितीये का? जसं राजहंस असतो ना, पाण्याने दूध वेगळं करतं, तसं आपलं आयोनायझर काय करतं माहितीये का? 2 आउटलेट काढतं. म्हणजे त्या पाण्यात अशुद्ध पाणी एकीकडे आणि शुद्ध पाणी एकीकडे. आपल्याला जसं पाहिजे तसं त्या क्वालिटीचं पाणी घेऊ शकतो आपण. जसं एखादं वॉटर प्युरिफायर असतं ना, गार पाणी, गरम पाणी आणि नॉर्मल पाणी. कोण पेले वॉटर प्युरिफायर? जसं बटन दाबल्यावर गरम गार नॉर्मल पाणी येतं, तसं हे आयोनायझर वॉटर तुम्हाला डिफरेन्शिएट करून पाणी देतं. तुम्हाला जशासाठी पाहिजे त्यासाठी पाणी. कारण की मला तर वाटतंय बाबा, माझ्या घरी दिवा लावलाय मी, तर हजारो लाखो लोकांपर्यंत मशीन पोहोचवणार आहे. कारण की जीवनात आलोय किती दिवसासाठी, आपण काय 1000 वर्ष थोडी थांबणार येतं? 1000 वर्ष नाहीये. पाहुण्यासारखं येत आला तर पूर्ण भरून जिंदगी जगून गेलो पाहिजेत. भरून. किती लोकांना वाटतं पूर्ण मनापासून जगून जिंदगी गेलो पाहिजे, कॉम्प्रोमाइज नाही केली पाहिजे? काय घेऊन जाणार वर आपण सांगा मला? क्या लेकर आए थे क्या लेकर जाओगे? गुंठा लेकर जाओगे, गोड लेकर जाओगे, घर गाड़ी लेकर जाओगे, इज्जत लेकर जाओगे? कुछ नहीं. जो भी 60 70 80 साल की जिंदगी है, जो भी आप सोने के बाद जो आपके पास समय है ना, वो अच्छा जाना चाहिए, मुझे तो लगता है यार. चला,
पुन्हा जाऊया आपण नेक्स्ट पर्सनकडे बोलायला जाऊया. इथं नंदराज गबाले सर आहेत. गबाले सर, तुम्ही मशीन का घेतलं, कसं घेतलं आणि तुम्ही काय फील करताय आज पाणी पिऊन? येस सर, नमस्कार. मी नंदराज गबाले, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर. सर, मी मशीन घेण्याचं एकमेव कारण की हेल्थ इश्यू मी बघितले होते लोकांचे. माझ्या घरातला हेल्थ इश्यू होता आणि त्यावेळेस मी आरोग्याला पहिलं प्राधान्य देत असतो. कुठलीही गोष्ट असेल तर पहिलं प्राधान्य आरोग्य. आणि मी जेव्हा पाण्याचे हे डेमो बघितले, पाण्याची मशीन जेव्हा बघितली, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की पाणी किती खराब आहे हे आपल्याला कोणीच माहिती सांगितली नव्हती आतापर्यंत. आणि माझा शरीरावरती खूप स्टडी होता, त्यामुळे जर शरीरामध्ये 80% आजार पाण्यापासून होतात आणि 70% तर पाणीच आहे शरीरामध्ये. जर पाणीच ऍसिडिक असेल तर 100% आजार वाढत जाणार. आणि ऑलरेडी कॅन्सर जर असेल किंवा इतर आजार मी रोज पाहतोय लोकांबरोबर, की जसं मी आता व्हीआयपी मोर काल आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्यासोबत होतो, तर आम्ही ज्या ज्या ठिकाणी व्हिजिटिंगला जायचो तर ते मोठमोठ्या ठिकाणी जायचे, तर तिथले लोक कॅन्सरनी वेगवेगळ्या आजारांनी डेथ होतात. आणि त्याच्यावर मी पाहत होतो ना ह्या सगळ्या गोष्टी, तेव्हाच माझ्या एक लक्षात गोष्ट होतं की जेवढं हेल्थची काळजी घेतलं येईल तेवढं चांगलं होतं. आणि मी पाण्याचा डेमो बघितल्यानंतर ठरवलं की इमिडिएटली सर, ज्या दिवशी डेमो बघितला त्या दिवसापासून मी ऑफिसवरनं पाणी आणत होतो आणि आतापर्यंत मी अर्धा लिटर सुद्धा बाहेरचं पाणी पिलो नाही. वा वा इव्हन वा वा, व्हेरी 3 नाईस. दिवस आपण ट्रेनिंगला होतो तर मी घरातनं 20 लिटर पाणी घेऊन आलो होतो. आणि सर, त्या पाण्यामुळे जर बघितलं तर घरातले हेल्थ इश्यू झाले, काय असं बंद झालं आणि सगळं मला चांगला रिझल्ट हा आला सर. माझं पाण्यामध्ये जर बघितलं तर मी स्विमिंग करत असतो नेहमी, कारण मी आरोग्याची काळजी घेत असतो. तर माझ्यामध्ये पाण्यामध्ये जेव्हा मी पूर्णपणे श्वास रोखून जेव्हा थांबायचो तेव्हा माझी कॅपॅसिटी 1 मिनिटाची, म्हणजे बरं. 60 सेकंद मी थांबत होतो. परंतु मागील 3 महिन्यापासून मी जेव्हा पाणी पितोय, तर आता मी लोणावळ्यामध्ये चेक केलं तर 90 सेकंद, म्हणजे लिटरली 30 सेकंदाची कॅपॅसिटी माझी वाढली. म्हणजे वा इतका फरक वा पडला. वा वा वा, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. फार आणि सुंदर. निश्चित सर, मी ह्या जर गोष्टी जर बघितल्या ना तर 100% प्रत्येक व्यक्तीला आता इथून पुढच्या काळामध्ये जर बघितलं तर जसं आता पवना धरणातला व्हिडिओ आहे की पाणी पूर्ण ऍसिडिक, म्हणजे सांडपाणी. मला प्रश्न पडला की सांडपाणी म्हणजे की लोक व्हायचं सांडपाणी, पण सांडपाणी म्हणजे गटारातलं सारखं पाणी जे आहे, आपण जसं मगाशी मॅडमनी सांगितलं की घरातलं सगळं घाणीतलं पाणी जे नदीला जातं तेच पाणी रिटर्न आपल्यापर्यंत येतंय. म्हणजे आपण जे पाणी पितोय ना, तेव्हापासून मी विचार केला की जर आपण घाण पाणी पितोय तर त्याच्या आपल्यामध्ये हेल्दी वॉटर घ्यायला पाहिजे. मी घेतलं, माझ्या ताईनं घेतलं. आणि जर बघितलं तुम्ही प्रत्येक व्यक्तीला सांगतो की पाणी चेंज करणं गबाले गरजेचं आहे. सर, लोक आता भाजीपाला धुवून घ्यायला लागले. त्यांना वाटतं फवारणी मारलेली आहे, धुवून भाजीपाला खायला लागले. ठीक आहे, पण मला सांगा, तुम्ही पाणी गांजायला कसं धुणार हो? गाळून गाळून तरी कसं होणार आहे? कधी कधी त्याच्यातलं प्युअर जर हेल्दी मिनरलच काढून टाकत असाल तुम्ही, तेच जात असेल तर मग आजारी का पडू राहिलेत? तुम्ही हेल्दी खायला लागले, एक्सरसाइज करायला लागले, एवढी काळजी घेतोय, तरी पण बॉडी प्रॉब्लेमॅटिक मध्ये का जाऊ राहिली? आणि जपानीज लोक 90, 100, 110 पर्यंत जगू राहिलेत. बघा ना, हेल्थ कॉन्शियस लोक आहेत. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर मग मला असं वाटतं, आपलं शरीर जर 100 वर्षासाठी दिलंय तर वेळेआधी मात्र का करायचं? वेळेआधी त्या शरीराला थकून का टाकायचं? जर तुम्ही गाडीची सर्व्हिसिंग करतात, घराचा मेंटेनन्स करतात, कपडे धुतात, लॉन्ड्री करतात, इस्त्री करतात, खाण्यापिण्यामध्ये पण फार छोट्या मोठ्या क्वालिटी बघून बघतात, इवन भाजी मिजीमध्ये पण टेस्टी जेवण करतात, तर मला असं वाटतं आता पाण्यावर काम करण्याची वेळ आली आहे. आणि सगळ्यात जास्त पाण्याबद्दल अवेअरनेस देण्याची वेळ आली आहे, कारण की ऑलरेडी 36 देशामध्ये मागच्या 51 वर्षापासून ह्या वॉटरचा शोध लागलाय, पण आपल्यापर्यंत मागच्या 10 वर्षापासून आयोनायझर इंडियामध्ये विकलं जाते, पण आपल्यापर्यंत आलं की इन्फॉर्मेशन नाही आली. नाही. मग आपल्यापर्यंत ट्रेंड येत नाहीये काही गोष्टीचा. याचा अर्थ काय? आपण काय माणसं नाही आहेत का? सांगा मला. आपण जगायचं नाही का? मग आजारी पडल्यावरच हॉस्पिटलला गेल्यानंतर परवडतंय का आपल्याला ते? नाही परवडत. म्हणून मला वाटतं की 25-30 वर्षासाठी आपल्या घरात असं एक मशीन आणावं की ज्याच्यामुळे आपण हेल्दी वॉटर पिऊ शकलो पाहिजेत. चला, नेक्स्ट आपण बोलायला देऊया इथं रवींद्र इंगळे सर. येस सर. का मशीन गुड घेतलं मॉर्निंग. सर? शॉर्टकट मध्ये सांगायचे, का घेतलं, कसं घेतलं आणि काय फील वाटतोय तुम्हाला पाणी पिताना, किंवा काही रिझल्ट जनरेट झाले का तुम्हाला? येस सर, येस सर. मी डेमो बघितले सर, आणि डेमोमध्ये मला हळद आहे, जिरं आहे, हे डेमो खूप पाहूनच मला असं वाटलं की अरे हे काहीतरी वेगळं आहे. आणि आतापर्यंत अवेअरनेस नव्हता पाण्याचा. पाणी आपण नाही का, गाडी चांगली पाहिजे, घर चांगलं पाहिजे, आपल्याला शाळा चांगली पाहिजे, स्कूल चांगली पाहिजे, पण पाण्याविषयी लोक फार अवेअर नाहीत. पण तेव्हा मला कळलं की आपण पाणी कुठलं पितो, आरोचं पाणी पितो. आणि आजच्या बिल्डिंगमध्ये सर या 6 महिन्यामध्ये उन्हाळ्यात आता 1500 रुपये चार्जेस पाण्याचे आहेत.
एक्स्ट्रा, बर म्हणजे वेगळे चार्जेस घेतात. मेंटेनन्स वेगळा 1500 रुपये, हा 1500 रुपये चार्जेस वेगळे. हा याचा अर्थ वार्षिक जर आपण खर्च विचार केला तर 18,000 रुपये वार्षिक खर्च येतो. हम्म आणि जर 10 वर्ष पकडले 1,80,000 खर्च येतो. हम्म आणि आपलं मशीन जे घेतलं ते 1,65,000 घेतलं. हम्म आणि त्याचा खर्च आपण जर लाईफ पाहिलं 25 वर्ष लाईफ आहे, हम्म तर हार्डली 5 रुपये पर डेचा खर्च पडतो आपल्या पाण्याचा. वा आणि इकडे आपण हजारो रुपये खर्च करतो हं, कुठल्या पाण्याकरता, आरो वॉटर किंवा कुठलंही पाणी. हम्म आणि एक व्हिडिओ बघितला पुण्यातला, त्या व्हिडिओमध्ये कुठलं कुठलं पाणी पितो आपण विचार करू शकत नाही सर. वा याच्यामुळे मी विचार केला की आपली फॅमिली आहे, मुलं आहे आपली, आपण चांगला विचार केला पाहिजे. सर मी असिस्टंट प्रोफेसर आहे कॉलेजमध्ये. हम्म आणि या गोष्टीचा विचार करतोय की आपण किती अवेअर आपल्या, म्हणजे मला पण माहित नव्हतं. तर हम्म जेव्हा स्टडी केला, जेव्हा तुम्ही दाखवले, सरांनी डेमो दाखवले, त्यानंतर कळलं की खूप घ्यायलाच पाहिजे. मी हम्म सर मागच्या 3 महिन्यापूर्वी घेतलं हम्म आणि लगेच डिसिजन घेतलं. माझ्याकडे पैसे नव्हते सर, हम्म पैसे नव्हते, मॅनेज केले. सोनं 40-50 रुपये सोनं होतं तिकडे आणि मिसेसकडनं पैसे घेतले. मी गाडी 2 व्हीलर घेणार होतो, त्या हम्म महिन्यात ती कॅन्सल केली आणि हे मशीन घेतलं, त्याला प्रिफरन्स पहिले दिला सर. वा 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 आणि वा मला सर ऍसिडिटी खूप होती. हा त्याचा तर आपल्या सप्लिमेंटने खूप फरक पडला होता, पण 10-20% फरक होता, तो पाण्याने पूर्ण गेला. वा आणि वा वा पाण्याची, म्हणजे पाणी प्यायचं पूर्वी 2-3 ग्लास, 2-3 लिटर, आता 4-5 लिटर पाणी पितो सर. आणि पाण्यानं असं वाटत नाही पोट भरलं सारखं, पोट फुलत नाही आणि अगदी छान वाटतं. वा 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 व्हेरी नाईस सर. तुमच्यापर्यंत जसं तुमच्या घरी वाटर आलं, कोणीतरी डेमो दाखवला म्हणून तुम्ही पाणी प्यायला लागले चांगलं, तर तुम्ही टार्गेट करा की इथून पुढल्या काळात तुम्ही 200, 400, 500 लोकांचं पाणी बदलण्यासाठी मदत करा. हे फार मोठा सोशल कॉज होऊ शकतो आपल्यासाठी. म्हणजे आपल्याला काय भेटतं याच्यापेक्षा लोकांना मदत म्हणून आपण लोकांची सेवा करण्यासाठी गेलो पाहिजे. याच्यासारखं Yes, sir. पुण्यकर्म कुठंच Exactly. नाहीये. कारण की ज्ञानी लोकांनी, Yes, sir. अज्ञानी लोकांना जाऊन मदत करावी ज्ञाना थ्रू. मला वाटतं हेच सगळ्यात मोठं पुण्यकर्म आहे आपल्यासाठी. काय वाटतं? येस Yes, sir, सर definitely. चालेल 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 ओके. तर बिडवे मॅडम आहेत, बिडवे मॅडम ऑन ड्युटी आहेत, त्यांना अनम्यूट करा. येस गुड Yes. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सगळ्यात मॅडम. सगळ्यात प्रथम मी आपणास व आपल्या सिस्टीमला आणि तानाजी सरांना धन्यवाद देते की त्यांनी आम्हाला इतक्या लांब मुंबईला येऊन डेमो दाखवला. आणि वा डेमो पाहिल्यावर खरोखर जोपर्यंत मशीन घेतलं नाही तोपर्यंत रात्री उठलं तरी ते आपण किती खराब पाणी पितो याचं फील व्हायचं मनाला. हा आणि थोडं टॅक्स टीडीआर वगैरे गेल्यामुळे थोडा आम्हाला पैशांचा प्रॉब्लेम होता. हा परंतु मी 4 ठिकाणाहून पैसे घेतले आणि मशीन घेतलं सर शेवटी. आणि एवढा आनंद होतो सांगायला की माझी आई 84 वर्षाची आहे, माझे बर वडील 93 इयर्स आहेत. तर वा वडील जेवण जात नव्हतं त्यांना बिलकुल. 35 वजन आहे त्यांचं, 35 kg. तर वडील आता अर्धी पाऊण भाकरी खायला लागले आणि हा पाणी पित नव्हते बिलकुल वडील. तर हम्म आता एक एक बॉटल, म्हणजे दुपारी जेवायला गेलं की मोठी बॉटल त्यांची एक संपलेली असते, बाई मला पाणी भरून दे. म्हणजे वडिलांचं पाण्याचं इंटेक्ट वाढलं, ही खूप महत्वाची गोष्ट. आणि दुसरं असं की माझ्या आईला एकदम हायपर ऍसिडिटी होती, तिला बाकीचे शुगर वगैरे पण प्रॉब्लेम होते. तर त्याच्यामध्ये आईला जेव्हापासून पाणी पिते, आई आंबा खाऊ शकत नव्हती, भात खाल्ला तरी ऍसिडिटी, पाणी पिता येत नव्हतं, पाण्याने देखील ऍसिडिटी व्हायची. आईला सर 3ऱ्याच दिवशी माझा एवढा रिझल्ट आला की माझ्या आईनी वाटी वाटी भरून आंब्याचे रस आणि पोट भरून आंबे खाल्ले. वा आणि वा आईचा वा वा रिझल्ट वा आला की म्हणजे आई खुश झाली. आणि तानाजी सरांचे जे आपले व्हिडिओ आहे ते टीव्हीला लावून सारखी सारखी बघत बसते, म्हणते सरांनी खूप चांगलं काम केलं, मला आता जेवायला तरी मिळते. म्हणजे तानाजी सरांना आईकडून पण खूप थँक्यू. तसेच माझे लहान मुलं ट्विन्स 10 वर्षाचे, ते एवढ्या आनंदाने पाणी 7.5 हे करून करून तेही पित नव्हते खेळाच्या नादात. परंतु आता त्या मशीनच्या आनंदामध्ये चांगलं पाणी इंटेक्ट होतं. आणि मी स्वतः अभिमान वाटतो मला की मी कधीच ऑफिसला पाणी आणत नव्हते सोबत. बर आणि आता मी भरून आपलं आयनजरचं पाणी आणते, तर त्याच्यामध्ये एक वेगळं फील. जे येईन त्याला सांगते हे आमचं अल्कलाईन वॉटर आहे, तुम्ही पिऊन पहा सर. आणि खरोखर खूप चांगलं फील होतंय, मला स्वतःला एनर्जी वाटते. आता यापुढेही आपण जसं सांगितलं की हे खूप चांगलं काम आहे, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं हे पुण्याचं काम करण्याचं काम मी करणार आहे, असं मी आपल्याला प्रॉमिस करते. आणि थँक्यू सर. वा 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 मॅडम, काय करताय तुम्ही? ड्युटी किती वर्ष झाले डिपार्टमेंट मध्ये काम करताय? कुठल्या सर पोझिशनला? माझी 36 वर्ष नोकरी झालेली आहे. वा 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 आणि मी वा सिनियर पीआय आहे, कामोठे पोलीस स्टेशनला इंचार्ज आहे. छान. तर आता तुमच्याकडून एक प्रॉमिस पाहिजे. जसं तानाजी सरनी येऊन तुम्हाला डेमो दाखवला, तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले आणि तुम्हाला मशीन बसवायला लावलं, तर तुम्ही पण डिपार्टमेंट मधल्या लोकांना, गव्हर्नमेंटच्या लोकांना मदत करा.
कारण की जसं लहान Yes. बाळ शाळेत जायला तयार नसतात ना, पण आई वडील त्यांना गोड बोलू बोलू शाळेत नेतात. तसं आपलं काम आहे जे अज्ञानी लोक आहेत त्यांच्या घरी चांगलं पाणी नेणं. येस सर, येस, नक्की सर, शुअर. चालेल चालेल थँक्यू सर. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. तर चला आता नेक्स्ट इथं शिंदे मॅडम आहे आता डिपार्टमेंटमधूनच आता त्यांच्यासोबत बोलूया. मॅडम तुम्ही किती वर्ष सेवा केली डिपार्टमेंटला? नमस्कार सर. मी 19 वर्ष सेवा झाली सर माझी पोलीस डिपार्टमेंटमध्ये. आणि पाण्याचं म्हटलं तर माझ्या हेल्थसाठी घेतलेलं आयोनायझर खूप छान रिझल्ट आलाय सर मला. आंबवातीचा त्रास होता आणि खूप म्हणजे जवळपास 2.5 लाख प्लस म्हणजे त्याच्यामध्ये पैसे दवाखान्याला घातलेले आहेत मी आतापर्यंत. भरपूर रिझल्ट म्हणजे आयुर्वेदिक सगळं वापर केला पण एवढं म्हणजे रिझल्ट येत नव्हता कुठंच. तर आयोनायझरच्या पाण्यानं खूप छान सर माझे जे जॉईंट पेन होते ना ते पूर्ण राहिलेले आहेत सर माझे. आणि जो बर त्रास होता स्वेल वगैरे पोट सुजणं पाय सुजणं त्याच्यामुळे मी कधी कधी म्हणजे अशी वेळ आलेली सर की मी 6-6 महिने मेडिकल रजेवर राहिलेली आहे. अरे मला बापरे. होतं एवढी कंडिशन होती सर माझी. पण मग आयोनायझरच्या पाण्यामुळे खूप छान मला छान रिझल्ट आलाय सर. आता तुम्ही अशी बॉटल घेऊनच पाणी पित असतात मॅडम बसून मस्त पैकी अर्धा पाऊण लिटरचं पाणी याची संपत असतात. म्हणजे आपलं ड्युटी बाटलीत येताना मस्त पैकी ग्लास भरायचा आणि पाणी पित राहायचं. येस सर, येस सर. ड्युटी येताना 5-6 बॉटल मी सोबत आणतेच माझ्या बॅग मध्ये सर. दुसरं ओके. कुठलंच पाणी पित नाही आपल्या आयोनायझरच पाणी पैसे पिते सर. होते का मॅनेज केले मॅडम पैसे? सर नव्हते सर पैसे माझ्याकडे मी ना गोल्ड लोन केलं. जेवढे पण मला डिपार्टमेंटचे इलेक्ट्रिकल लोक आहेत आणि इथं येतात आणि म्हणतात पैसे नाहीत, खरं मला भगवंताने तुम्हाला फार सुवर्ण बुद्धी दिली आहे, फार संधी दिली आहे, फार पवित्र काम करताय तुम्ही. रिअली मला फार छान वाटतंय. कारण की कधी कधी असा विचार केला होता की पोलिसांना पैशाची कमी काय आहे बाबा, पण तुम्ही एवढ्या चांगल्या पोझिशनला असताना सुद्धा म्हणतायत की पैसे मॅनेज करावे लागले. खरंच मला वाटतं तुम्ही मनापासून कर्म करू राहिलात, म्हणजे प्युअर कर्म करू राहिलात समाजाच्या सेवेसाठी. आणि गाबाले सरांच्या बोलण्यामधून विमल मॅडमच्या बोलण्यामधून तुमच्या बोलण्यामधून मला हे जाणवतंय. कारण की आपल्याकडे डिपार्टमेंटचे मला वाटतंय एक 60-70 लोकांनी आपलं हे मशीन बसवलंय. कारण की डिपार्टमेंटच्या लोकांना स्ट्रेस जास्त आहे, झोप टायमिंगला नाहीये, जेवण अनहेल्दी आहे, हेल्थचे भरपूर इश्यू आहेत, घरी चिडचिड होती, राईट ना? राईट हे गोष्टी, Yes, sir. Yes, प्रेशर sir. असतो, आजूबाजूला कंटिन्यू निगेटिव्ह नकारात्मक स्वभावाचे क्रिमिनल लोक ऐकायला असतात वेगळ्या वेगळ्या अँगलनी. तर मला असं वाटतं त्या ठिकाणी फार आपल्या वॉटरची गरज आहे. तर मला असं वाटतंय की मॅडम तुम्ही पण ही मदत करा हे मिशन मध्ये की लोकांच्या घरी आपलं मिशन पोहोचलं पाहिजे. नक्कीच सर, नक्कीच सर. थँक्यू सर. छान छान छान. सो चला नेक्स्ट इथं पर्सन येतं गणेश बाताडे सर. गणेश सर Yes, sir. मशीन का घेतलं, कसं घेतलं आणि काय रिझल्ट आहे शॉर्ट मध्ये? यस सर, नक्कीच शॉर्टमध्ये सांगणार. तर आपण ऐकत आलो होतो आतापर्यंत की गाडी बंगला पैसा हीच आपली संपत्ती आहे. पण जसं मी डायरेक्ट सेलिंग मध्ये आयुर्वेदामध्ये आलो तेव्हा हे लक्षात आलं की आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आणि आरोग्य म्हणजे काय, ते निरोगी शरीर. आणि निरोगी शरीरामध्ये 70% भाग तर पाण्याचाच आहे. तर आतापर्यंत 30% वरती आपण काम करत आलो. पण जसं तुम्ही सर आयोनायझरच्या सनेजमध्ये एंट्री केली आणि जेव्हा तुम्ही डेमो दाखवायला लागले स्वतः बघितल्यानंतर, तर त्यातला जो स्प्राईटचा डेमो बघितला ना त्याने मी खूप शॉक झालो सर. अरे बाबा. म्हणजे जेवल्यानंतर मित्रांच्या संगतीमुळे थंड प्यावं असं वाटायचं, पण त्याच्यामध्ये ते थम्सअप कोकोकोला बघितल्यावर माहिती पडलं होतं ते तर टॉयलेट साफ करायला वापरलं जातं. पण स्प्राईट तर काय अडचण नव्हती म्हणून स्प्राईट प्यायचो. पण जेव्हा डेमो बघितला की सर्वात ऍसिडिक म्हणजे स्प्राईट, तेव्हा शॉक झालो सर. तेव्हापासून माहिती पडलं की डेड वॉटर असतं, लाईव्ह वॉटर असतं. आणि मग सर म्हटलं की विषयाची परीक्षा कशाला घ्यायची. पैसे होते का सर? नाही, पैसे नव्हते सर. फॅमिलीसाठी हे डिसिजन घेताना खूप अवघड होतं. काय केलं आणि मग पैसे त्यावेळेला कसं मॅनेज केले पैसे? सर्वात प्रथम सर मी माझ्याकडे ज्या LIC पॉलिसी होत्या या सगळ्याच्या सगळ्या मी तोडून टाकल्यात. एकही पॉलिसी ठेवलेली नाही आहे. कारण मला अनुभव आला होता की पॉलिसीतून जी मॅच्युरिटी मिळते ही त्यावेळेला काही पुरत नसते. कारण वडिलांचे मॅच्युरिटीचे पैसे मी घेतले होते आणि म्हटलं त्यावेळेला ते शून्यच गिनतीमध्ये होते, म्हणून ती पॉलिसी तोडल्या. दुसरं गोल्ड लोन पण केलं आणि सर्वात आधी ती मशीन घेतली. छान घेतल्यानंतर झालेला पहिला फायदा सर, पोटातली ऍसिडिटी गेल्यामुळे दात आंबत होते. डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर म्हणाला एक्सरे काढायला लागेल, कदाचित रूट कॅनल पण करावं लागेल. अजिबात सर करण्याची गरज लागलेली नाही. दाताचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाला, नाही तर रूट कॅनलला 5,000 गेले असते, ते वाचले माझे. आणि त्याचबरोबर डोक्यावरती आता वय वर्ष 50 असताना टक्कल पडायला लागलेलं, तर ते टक्कल जाऊन केस पण यायला सुरुवात झाली. माझ्या टीम मध्ये विलास परब सर म्हणून आहे, वय वर्ष 76 वर्ष.
आणि या 76 वर्षामध्ये त्यांना पांढरे शुभ्र सर दाट केस यायला लागलेले आहेत. हे ऐकून तर मी आणखी शॉक झालेलो आहे. वयाच्या नाही सर, 76 जसं तुमच्या घरी पाणी आलं, तुम्हाला डेमो दाखवलं, तर माझी इच्छा आहे की पुढच्या 6 महिने 1 वर्षात तुम्ही पण एक 400-500 लोकांच्या घरी मशीन बसवलं पाहिजे. ही मदतीचा पार्ट आहे नक्की सर, आणि सेवेचा पार्ट आहे, आपण करत राहिलो पाहिजे. 100% येस सर. येस येस, व्हेरी नाईस. चला, त्यानंतर इथं वैशाली मॅडम येतात, त्यांच्यासोबत बोलू. शॉर्ट मध्ये बोलायचंय. वैशाली मॅडम, मशीन का घेतलं, कसं घेतलं आणि काय पाणी पिऊन जाणवतंय? येस. तर तो एवढं पाणी पितोय ना, मी दिवसातून 2 पाट भरावं लागायचं सर आता मला. अरे, काय नाव आहे बाळा तुझं? गुरुराज. गुरुराज. तू 7.5 चं पाणी पितो ना बाळा? हो. थँक्यू म्हण मम्मीला, मम्मीने मशीन बसवल्याबद्दल. खरंच ग्रेट मम्मी आहे तुझी. खूप छान वाटतं आणि ते पाणी पिल्यावर. अरे बापरे. आणि बाकीच्या मम्मीला पण सांग, अरे बाळांनो, तुम्ही पण तुमच्या बाळांना चांगलं पाणी पाजा. तो सगळ्या फ्रेंडला नुसतं बाळाला जन्म घालून उपयोग नाहीये, त्यांनी ती सेवा करणं पण गरजेचं आहे. हेल्थ साठीच घेतलेलं आहे सध्या. एक मागच्या पैसे होते आठवड्यात का मी मॅडम पाणी- तुमच्याकडे घ्यायला? नाही ना सर, नव्हते कसं केलं पैशाचं मॅनेज? पैशाचं सर. थोडे थोडे म्हणजे ह्याच्या पुढच्या भविष्य एज्युकेशनसाठी आम्ही एफडी केलेली होती, हा. ती एफडी मोडली सर. आणि काय 1 रिझल्ट लाखाची जाणवतोय एफडी आता? होती. आता खूप भारी वाटतंय सर. त्याचं म्हणजे 1 लाख ते पुढे आपले हेल्थ व्यवस्थित असेल तर आपण पुढे कमवू शकतो ना. त्या हिशोबात आता वाटत नाही की एवढे पैसे आपण घातलेले आहे म्हणून. वा 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 वा, छान. आता फक्त भाज्या आता वगैरे पण धुतल्या ना सर, असं घाण पाणी बघितलं तर तो स्वतः पण म्हणतोय, अरे एवढं घाण आपण खात होतो का म्हणून. येस 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 येस. लोकांना हे कळत नाही मॅडम. असं एक मोठ्या आजाराला गेलात ना, असे 2-3 लाख रुपये हॉस्पिटलला जातात. माणूस वेळ आल्यावर काही पण करतो मग. वावर विकीन, सोनं विकीन, कर्ज काढीन, भीक माग, सगळीकडे करतो. पण मला काय वाटतं, आता इथून पुढे आजारी न पडून देण्यासाठी जे लोक सुशिक्षित आहेत, जे हुशार आहेत, त्यांनी डिसिजन घेतले पाहिजेत. बरोबर आहे? येस. चला, नेक्स्ट पर्सन कडे जाऊया. इथं जालिंदर गायकवाड सरांसोबत बोलूया. जालिंदर सर, तर कसे आहेत नमस्ते तुम्ही? सर. छान 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 सर. छान. तर बरं. सगळ्यात पहिलं तर मशीन घ्यायचं पर्पज म्हणजे फॅमिलीच होते. हम्म. ऑलरेडी सणाचे प्रोडक्ट गेले 4 वर्षापासून खातोय, तर घरातले सगळे आजार ऑलरेडी गेलेले आहेत. हम्म. म्हणजे हेल्दी फॅमिली आहे. हम्म. पण काही गोष्टी आपण म्हणतो, आपले जे वयस्कर लोक असतात ते कधी कधी आपले सप्लिमेंट खायला टाळाटाळ करतात. तर हम्म. खास आईसाठी मी खास ते मशीन घेतलं. मशीन घ्यायला पैसे नव्हते सर. ऑलरेडी हप्ता 70-80 हजार चालू होता. म्हणजे कुठून सोर्स नव्हता. जसं आपलं तुम्ही म्हणता नेहमी, किसी चीज को अगर दिल से चाहो तो पूरी कायनात उसको मिलाने के लिए जुट जाते. तसंच मी आहे ना खूप विचार करत होतो, खूप मॅनेजमेंट करत होत नव्हतं. आणि अचानक माझ्या मोबाईल एक मेसेज आला की तुम्हाला कारला टॉपअप लोन अवेलेबल आहे. हा. सर मी कुठला विचार न करता टॉपअप लोन मारला आणि 2,35,000चं मॅक्स मशीन घेतलं. वा, याला म्हणतात डिसिजन. आणि सर 3 महिने झाले सर आयुर्वेदाचं पाणी पितो. खूप सारे रिझल्ट आहेत घरामध्ये. खूप फॅमिली म्हणजे हॅपी आहे. आता मुलगा, जसं आपण म्हणतो की लहान मुलगा आहे कलश माझा, तो रात्री आथरुणात सू करायचा. पण जेव्हापासून आयुर्वेदाचं पाणी पितो ना सर, तर त्याचं सू करायचं बंद झालंय. वाव आणि वाव. सगळ्यात अजून एक प्लस पॉईंट की आता आईस्क्रीमचं दुकान असल्यामुळं घरचं, तर तो कंटिन्यू आईस्क्रीम खायचा, तर कंटिन्यू सर्दी असायची. पण सर 2 महिने झाले त्याला सर्दी बिलकुल झाली नाही सर, कारण आयुर्वेदाचं पाणी कंटिन्यू पितोय. छान खूप छान सारे result आहे, छान सर. छान. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस सर, व्हेरी Yes, नाईस. फक्त sir. आता लोकांच्या Thank घरी पण you. चांगलं पाणी पाजायचे तुम्हाला. येणाऱ्या काळात 100-200 Yes, sir. Yes, लोकांच्या sir. घरी पाणी बदला. तुम्हाला जर डेमो नक्कीच. दाखल नसतं, तुम्ही पाणी पिऊ शकले असते का? नाही सर. नाही. कारण की मला पण एक दिवस, मी पहिली गाडी घेतली होती ना, 2 व्हीलर, तर मला अक्षरशः 3.5 महिने डाऊन पेमेंट गोळा करावं लागलं होतं. पण घेतल्यानंतर काहीच नाही वाटलं. मी पहिली हो, स्विफ्ट sir. गाडी घेतली तेव्हा माझ्या खिशात 5,000 रुपये होते. किती रुपये होते माझ्या खिशात? 5,000. तरी 6.5 लाखाची गाडी घेतली होती. 6.5 पावणे 7 लाखाची त्या काळात. Yes. आणि मी तर म्हणतो यार, हे तर लय महत्वाचा विषय. पाणी तर 100%. कधी गाडी वापरू नाही वापरू, टीव्ही वापरू नाही वापरू, पण मला वाटतं पाण्याशिवाय राहू शकत नाही आपण. बरोबर आहे? बरोबर. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. चला, नेक्स्ट पर्सन कडे जाऊया. नेक्स्ट व्यक्तिमत्व आहे तिथं राजेंद्र मोरे सर. येस सर, नमस्कार सर. नमस्कार. मी ऑलरेडी आरो मध्येच काम करतोय मागील 15 वर्षापासून. बर. आणि मला माहिती होतं पाण्याबद्दल की आपण हे पाणी प्यायला पाहिजे. आणि सदैवमुळे तो चान्स आला. मागच्या 1.5 महिन्यापूर्वी मी मशीन घेतलं सर. आणि मशीन घेतल्यानंतर मला एक 2-3 पेमेंटच रिझल्ट आले. तर एक तर पहिलं माझं डायजेशनचं सुधारलंय.
पोटाचं ड्रायनेस आणि हम्म. बाहेर कंपल्सरी फिटनेस मुळे राहावं लागतं, तर त्यावेळी जेवण असायचं त्यावेळेस ऍसिडिटी टाईप पण व्हायचं, तर एकदम पोटात जळजळ वगैरे ते पण बंद झालं. आणि सगळ्यात ट्रीटमेंटच रिझल्ट सर, का मला बीपीचा त्रास होता मागच्या 5 वर्षापासून. अरे माझा बाप वरचा हायपर 140 होता वरचा बीपी आणि खालचा 100 होता. म्हणजे 80 असायला पाहिजे आणि 120. सहज मागच्या 1-2-3 दिवसापूर्वी मी तो काउंट केला सर, तर वरचा 123 आला आणि खालचा 90 आला. म्हणजे बीपी वा पण वा वा कव्हर वा. झालाय सर तुमचं एज किती आहे आता? सर. 52. सर तुम्ही आरोच्या बिझनेस मध्ये किती वर्षापासून? 16 वर्ष झाले. बरं, 16 वर्षापूर्वी तुम्हाला वाटलं की आता लोकांना आरोची गरज आहे म्हणून तुम्ही त्या बिझनेस मध्ये उतरले, बरोबर आहे? पण तुम्हाला आता जाणवायला लागलं का आरोच्या पुढं आयोनायझर वॉटरची लोकांना गरज लागणार आहे, आता हे मशीन पोहोचलं पाहिजे लोकांच्या घरी, असं वाटतंय का तुम्हाला आता? 100% लोकांच्या घरात पोहोचलं पाहिजे आणि घरोघरी जाऊन ते समाज प्रबोधनासारखं काम व्हायला पाहिजे सर. आणि गरज आहे. बरेच लोक अज्ञानी पैसा असून सुद्धा ते घेत नाही, पण आपण जर प्रॉपर लेवलला जर समजून सांगितलं 100% घेतात. 15 वर्षात तुम्ही किती लोकांच्या घरी वॉटर पोहोचवलं तुम्हाला वाटतं? तर जवळपास 1000 लोक. तर माझी इच्छा आहे तर पुढच्या 1 वर्षात तुम्ही कमीत कमी ऍटलिस्ट 500 लोकांपर्यंत मशीन पोहोचू शकतात सर. बिलकुल बिलकुल 100% बिलकुल फार मोठं कार्य आहे, कारण की खरंच याच्याबद्दल लोकांना माहिती नाहीये. कारण की मला एवढं तर गिल्ट फील होतंय. मी विचार केला एवढी दुनियादारी माहिती होती, एवढे ब्रँड माहिती होते, फार दुसरे देश फिरून आलो, सगळ्या लक्झरी उपभोगल्या, पण या पाण्याविषयी का नॉलेज नाही आलं? तर असे असंख्य लोक आज जे भारतामध्ये जे लोक असतील ना, 150 कोटी लोकसंख्या आहे, होऊ शकत 30-35 कोटी घरं असतील. मला नाही वाटत ऍटलिस्ट 99% लोकांना या पाण्याविषयी माहित नाहीये. राईट और रॉंग? येस सर. चलो चलो, इथं शुभांगिनी मॅडम आहेत, त्यांच्यासोबत बोलूया. येस मॅडम, का बसवलं? पैसे होते का बसवण्यासाठी आणि काय फील करताय पाणी पितानी? सर पैसे तर नव्हतेच आणि विचार पण नव्हता केला अगोदर मशीन घ्यायचा, पण डेमो पाहिले मी आणि घरी आल्याच्या नंतर लगेच डिसिजन घेतला. आणि माझा बेबी 8 ते 9 महिन्याचा होता त्यावेळेस, तर मी त्याला बिस्लरीचं पाणी पाजत होते. तर मग घरी येऊन माझ्या सरांनी पूर्ण तिन्ही पण म्हणजे पाणी पिते, स्वयंपाकाला वापरते, त्याचा सगळ्याचा डेमो पाहिला आणि लगेच बिस्लरीच्या पाण्याचा पहिलं डिसिजन घेतले. डेमो पाहिल्याच्या नंतर लगेच डिसिजन घेतला आणि मशीन घेतली दुसऱ्याच दिवशी. म्हणजे पैसे बॅलन्स होतं, नसताना. म्हणजे पैसे बॅलन्स होते ऑलरेडी? नाही सर, क्रेडिट कार्डवर वगैरे सगळं घरच्यांना न ओके. सांगता घेतली. मग डिसिजन आणि तुमचाच दोघांचा होता की घरच्याचा डिसिजन होता? सगळ्यांचा, मिस्टरांचा डिसिजन फक्त होता? माझ्या मिस्टरांचा आणि माझा होता. जॉईंट फॅमिली आहे, बाकीच्या फॅमिली कुणाचाच सपोर्ट नव्हता, फक्त दोघांनी डिसिजन घेऊन घेतली. जसं तुमच्यापर्यंत आणि मेन information- म्हणजे माझ्या मिस्टरांचा 8 ते 9 वर्षापासून त्यांना त्रास होता ऍसिडिटीचा. तर अकाई सोना आम्ही 1.5 महिना घेतला. अकाई सोनामध्ये रिझल्ट आला, पण आता मी अकाई सोना बंद करून फक्त आयोनायझरचाच रिझल्ट घेतलाय सर. त्यांना कशीच ऍसिडिटी होत नाही त्या पाण्याने. बापरे. आणि हो, माझ्या स्किनचा प्रॉब्लेम होता, चेहऱ्यावर वांग वगैरे होता, तर आपोआप म्हणजे फॅमिलीतले सगळे विचारतात की तू काय युज करते, तू काय युज करते. आणि मी स्वतः फार्मासिस्ट असल्यामुळे मी स्वतः बाकीच्यांना क्रीम वगैरे घरातल्यांना सगळ्यांना पोहोचा. आता फक्त मी पाण्याचा डेमो देते सगळ्यांना. तर शुभांगिनी मॅडम, तुम्हाला आणि तुमच्या मिस्टरांना माझी रिक्वेस्ट आहे, तुमच्यापर्यंत जसं पाणी आलं, जसं तुम्ही आता मेडिकलच्या पण काही गोष्टी रिकमेंड करतात, तर मला वाटतं हे लोकांचं पाणी बदलण्यासाठी मोठ्या मोहिमेमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा आता. म्हणजे आपण लोकांच्या घरी पाणी बदलू शकलो पाहिजेत. हो. चालेल, व्हेरी नाईस. चलो नेक्स्ट पर्सन आपण जाऊया इथं. येस प्रवीण सर बोला. हा सर, प्रवीण जाट, राहुरी अहमदनगर इथून बोलतो मी सर. ज्यावेळेस सर मुंबईमध्ये मी ज्यावेळेस पहिल्यांदा डेमो बघितली ना, ज्यावेळेस तो हळदीचा आणि जिऱ्याचा डेमो बघितला होता ना, तर मी शॉक झालो होतो सर त्या ठिकाणी. बरं. त्यानंतर हे बाकीचे ज्यावेळेस डेमो बघितले आणि पाण्याची कंडिशन आमच्याकडे, तर पाण्याची कंडिशन अशी सर, 750 TDS पेक्षा जास्त TDS आहे पाण्याचा. म्हणजे आमच्याकडे आरो मशीन सुद्धा आहे ना, हे 5-6 महिन्यात फेकून द्यावं लागतं, तेवढी कंडिशन पाण्याची बेकार होती. आणि मी मग बाहेरून जारचं आरोचं वगैरे पाणी आणायचो बाहेरून. तर त्याच्या ज्यावेळेस डेमो बघितले तुम्हाला पाणी पिऊन, आयोनायझरचं पाणी पिऊन कसं तर वाटतं? पहिल्यांदा तर मी डिसिजन वडिलांसाठी घेतला होता. वडिलांना प्रोस्टेटचा प्रॉब्लेम होता, तर त्यासाठी मी मशीन बसवलं होतं. पण त्यांना तर रिझल्ट आला, कारण त्यांना 3 वर्षापूर्वी मी 2.5-3 लाख रुपये खर्च केला होता. त्यांचं ऑपरेशन केलं होतं प्रोस्टेटचं. तर ते आता बाहेरचं कुठलंच पाणी पित नाही, डायरेक्ट घरात येतात मशीनचं पाणी, बस बाहेर जात पण नाही कुठं. आणि त्याच्यात त्यांच्यासाठी बसवलं, पण रिझल्ट आम्हालाच असा आला की मला किडनी स्टोन अचानक पोट दुखायला लागलं माझं. चेक केलं तर 9.5 mm मला किडनी स्टोन निघाला. तर मग मी बाकीचं आपलं फक्त फूड सप्लिमेंट चालू केले.
एक 7-8 दिवस घेतले आणि पाणी कंटिन्यू पित राहिलो सर. मला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला होता. आता माझा किडनी स्टोन पडून गेला. ग्रेट 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 ग्रेट. आता अशीच त्यानंतर मशीन लोकांच्या घरी बसवा. डायजेशनचे इश्यू होते आमच्या दोघांचे पण, मॅडमचा पण माझा पण. तो पण प्रश्न सर सॉल्व्ह. डायजेशन एकदम प्रॉपर होते आणि सगळेच जर सांगतात आता का बाबा वॉशरूमला उठावं लागतं तसं मला पण 4-5 वेळेस रात्री उठावं लागायचं, पण आता उठतच नाही सकाळपर्यंत. वा वा. आणि मशीन घेण्यासाठी पण जो प्रॉब्लेम होता सर, पैसे तर काय पडेल नव्हते माझ्याकडे पण ज्यावेळेस मुंबईमध्ये डेमो बघितला त्यावेळेसच मला मेसेज पडला. सरांनी आता सांगितलं ना कारचं रिलोन, मला पण तोच मेसेज पडला होता ती मुंबईमध्ये. लगेच इमिजिएट तिथंच कारचं रिलोन केलं आणि लगेच मशीन घेतलं. ग्रेट 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 ग्रेट. काय आता बऱ्याच लोकांचे हात वर येतं. मी ज्याला अनम्यूट करन, जे असं बोला की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं लोकाला याची इन्फॉर्मेशननी लोकाला इन्स्पिरेशन भेटेल, असं बोलायला देतो मी तुम्हाला. म्हणजे मी नाही विचारणार तुम्हाला काय बोलायचं, ते तुम्हाला बोलण्यासाठी 30 सेकंद असतील. चालेल का? चलो. येस प्रणाली. यस सर, मशीन घ्यायचं हे कधी ठरलं, ज्यावेळेस आता मी फिजिक्स मध्ये एज्युकेशन करते, इलेक्ट्रोलिसिस वगैरे ऐकलं होतं, पण ज्यावेळेस डेमो बघितला, व्हिटॅमिन सी चे टॅब्लेटचं त्यावेळेस डेमो बघितला, त्यावेळेस शॉक झाले. कारण की ॲलोपॅथी मध्ये आपण गोळ्या घेतल्या तर आजार बरा करतो, पण एक आजार बरा करायच्या नादाने दुसरा आजार वाढवून ठेवतो. याचा अर्थ असा की आपली पूर्ण बॉडी ऍसिडिक होतीये. परंतु जर अल्कलाईन पाणी जर आपण पिलंय तर विदाऊट साईड इफेक्ट आपली बॉडी तर अल्कलाईन पण राहणार आहे, आणि जिथं आपण ॲलोपॅथी घेतो तिथं पूर्ण बॉडी आपली ऍसिडिक होतीये. हा म्हणजे डेमो प्रणाली, पाहिला. फॉर एक्झाम्पल माझं डोकं दुखतंय तर मी गोळी कसं खाणार? पोटात खाणार. म्हणजे डायजेशन मधून सगळीकडे जाणार तो गोळीचा प्रेशर, आणि जिथं पेन आहे म्हणजे एखादा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायला आपण दुसरे पण आजार उद्भवतो का, असं म्हणायचं तुला? यस सर, डेफिनेटली हाच प्रकार आहे. आणि भरपूर आता जे अनुभव घेतो ना आपण, एक आजारासाठी ट्रीटमेंट घेतात पण दुसरा आजार वाढतोय, आणि ह्याच्यामुळे खर्च तर इनडायरेक्टली वाढतो. तर घरामध्ये असा हेल्थ इश्यू नव्हता, पण हे सगळे डेमो वगैरे पाहिले प्रॅक्टिकली, आणि तेव्हा ठरवलं की घ्यायचं म्हणून. रिझल्ट असे आलेत सर, लहान बहिणीचा डायजेशनचा प्रॉब्लेम होता 5 वर्षापासून, तो सॉल्व्ह झाला. माझा हेअर फॉल थोडाफार होत होता, तो पण क्लिअर झाला. स्किन मध्ये ग्लो आला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसे होते का, तर नव्हते, पैसे नव्हते मशीन घेण्यासाठी. तर गोल्ड लोन करून मशीन घेतलं. पण जसं तुम्ही सांगितलं, मशीन घ्यायच्या आधी खूप महाग वाटत होतं, पण आता काहीच वाटत नाहीये सर. आता एकदम नॉर्मल वाटतंय. कुठली पण गोष्ट घेतल्यानंतर एकदम इझी आणि सोपी वाटते. तर येस, थँक्यू. व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस. चला नेक्स्ट पर्सन कडे जाऊया. तर इंगळे सर आणि मी एकाच फ्लॅटमध्ये राहतो. सो भारतीय विद्यापीठला मी जेव्हा ऍडमिट होतो तेव्हा मी 1 महिना आयुर्वेदाचं पाणी पित होतो. तर सर 1 महिन्यामध्ये पूर्ण माझी स्किन रिकवर झालेली आहे. म्हणजे कुणी सुद्धा म्हणणार नाही की त्या पायाचं ऑपरेशन झालं, एवढा जबरदस्त रिझल्ट आलाय मला. वा वा वा. म्हणजे आणि पैसे होते का सर मशीन घेण्यासाठी? नाही, मी मशीन घेतलं नाही. मी मशीन घेणार होतो, तर त्याच पिरियडमध्ये माझा बाईक वरून पडून ऍक्सिडेंट झाला, त्यामुळे थोडंसं पोस्टपोन झालंय. पण त्या पिरियडमध्ये मला इंग्लिश सर, मी त्यांच्यातून 1 महिनाभर रोज आईनजरचं आपले पाणी युज करत होतो, आणि त्याचा एवढा जबरदस्त रिझल्ट आला की डॉक्टर सुद्धा ओके. आश्चर्य म्हणजे झालं की तुम्हाला मशीन घ्यायचंय, पण त्याच्या आधी थोडं पैशाचं मॅनेजमेंट नाहीये, पाणी दुसरीकडून पेले आणि त्याचा रिझल्ट आलाय तुम्हाला. टाळ्या आल्या पाहिजे सरांसाठी. रिअली ग्रेट. सर मी 2 महिन्यात आता मशीन घेणार आहे, काही करून. माहिती आहे ऑपरेशन झाले तरी पण मी लोन वगैरे फार करून गरज काही आहे करून मशीन. शंभू सर, मशीन फार गरज आहे. पुढच्या 25 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट आहे आपल्यासाठी. चलो ग्रेट. हो सर, थँक्यू. चलो त्यानंतर महादेव हराळ सर. सर नमस्कार. नमस्कार मी सर. बिलॉंग करतो सर. आयोनायझर मॅक्स मशीन मी घेतलेलं आहे मार्च मध्ये. तर मला असा एक त्याच्यात रिझल्ट आला सर. एक तर माझं स्वतःच डायजेशनचं सिस्टम मला प्रॉब्लेम होत होता, तर तो एक क्लिअर झाला. आणि दुसरं म्हणजे मशीन घेण्याचं कारण म्हणजे मी डेमो पाहिले होते, तानेच्या डेमो वगैरे दाखवले होते, तर त्याच्यातून माझ्या असं लक्षात आलं की ही मशीन आपल्याला खूप जरुरी आहे. आणि माझ्या घरामध्ये वडिलांचं वय 87 वर्ष आहे आणि ते आज पण शेतामध्ये काम वगैरे करतात. आणि त्यांच्या हेल्थ रिलेटेड त्यांना जे काही समजा टॅबलेट्स वगैरे चालू होते, मी एक आर्मी पर्सन आहे, तर मला हॉस्पिटल सगळे फ्री आहेत, परंतु केमिकल खातो मी. त्या गोळ्या खाऊन काही ना काही प्रॉब्लेम आणखी उद्भवतात. किडनीवरती त्यांच्या सूज यायची वडिलांच्या, तर त्यांना पाठीमागे लघवीचा त्रास झाला होता एक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात. तो पण आता क्लिअर झाला. त्यांना कोणती पण म्हणजे गोळी विचार चालू करा नाही. बरं, आज आपण 87-83 वर्ष वय, त्यांची हेल्थ चांगली, आपली चांगली, आणि डायजेशनचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतो. याचा अर्थ पूर्ण शरीरामध्ये तुमचं इंजिन आहे डायजेशन, म्हणजे ते जर बिघडलं तर सगळे प्रॉब्लेम तयार होतात पुढे चालून आपल्याला. बरोबर आहे? येस सर. महादेव सर, वय किती आहे तुमचं?
माझं वय सर 49 रनिंग आहे सर आता. बरं, आता मला वाटतं पुढच्या 2-3 वर्षात तुम्ही कमीत कमी 400-500 लोकांपर्यंत मशीन पोहोचवलं पाहिजे आता. येस सर, येस सर. चलो, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. नेक्स्ट पर्सन कडे जाऊया आपण. इथं सारिका बेनकर. सारिका मॅडम बोला, काय बोलायचं? नमस्कार. शॉर्ट मध्ये बोला. हेल्थचे इश्यू म्हणजे पहिले 8-9 वर्षापूर्वी मी पाहिले होते जवळून, हम्म. आणि मग त्याच्यानंतर मी आपल्या बाकीचे प्रोडक्ट वरती ते पण रिझल्ट घेतला आणि आयोनायझरचा डेमो पाहिला, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आयोनायझर मी परचेस केला. त्याच्यानंतर मला म्हणजे मॅडम कडे गेले तेव्हाच सांगितलं की तुमच्या बॉडीमध्ये पाणी कमी पडतं आणि डिहायड्रेट होते, नाही का, पाणी का ह्याचं. पायांना आग व्हायची तळव्यांची वगैरे, मग मला तेल वगैरे लावून झोपायला लागायचं निम्म्या रात्रीला. आता माझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, म्हणजे पायांना खाज वगैरे आता सुटत नाही. वा 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 वा. पैसे होते का घ्यायला मशीन? नाही सर, माझ्यावर 7 लाखाचं म्हणजे कर्ज आहे. त्याच्यासाठी म्हणजे आम्ही एक प्रॉपर्टी आता हे केली, विकली. पण त्याचे पण काय झालं, चेक यायचे आणि म्हणजे 2 चेक बाउन्स झाले, असं म्हणजे चुकीचं हे असल्यामुळं त्यांच्याकडनं पुढं. मग नंतर ना पैसे आले, मी पहिलं आता मशीन परचेस केलंय. म्हणजे जे कर्ज आहे ते आता तसंच आहे 7 लाखचं. आणि कसं 2 मुलं ट्विन्स असल्यामुळं कसं शिक्षणाचा खर्च असतो त्यांची, तर मी हे आपलं छान 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 छान. फक्त आता लोकांच्या घरी पण मशीन पावचा, जसं तुमच्या घरी परिस्थिती नसताना पण तुम्ही मशीन बसवलं. आपल्या घरी फक्त उजेड करून थांबायचं नाही, आता आपण पण लोकांचा अंधार दूर करायला गेलो पाहिजेत. बरोबर ना? म्हणजे काही गोष्टीत कसं म्हणजे घरात दुसरं कमवायला कोणी नसल्यामुळे काही थोडं आपलं येते, त्याच्यामुळे EMI वगैरे ते बाकीचं चालू होतं. पण त्याच्यातनं पण हे करून पहिला आपण म्हणजे आपणला काहीतरी म्हणजे आता जो बदल चाललाय म्हणजे नवीन ह्याचं की ते आपण दिलं पाहिजे. त्याच्यामुळे मग मी ते आयोनायझर परचेस केलं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. चलो, इथं विशाल सर बोला. विशाल, काय बोलायचंय? सर, म्हणजे मला असं पहिल्यांदा मी ज्यावेळेस डेमो पाहिला नव्हता त्यावेळेस मला असं वाटायचं काय नाही, मशीन फक्त मोठ्या लोकांसाठी. पण ज्यावेळेस डेमो पाहिला, ग्रीन टीचा आसन, त्यानंतर आपल्या हळदीचा आसन, बिटाडिनचा आसन, गोडचा आसन, त्याच्यानंतर अशी इच्छा झाली की बाबा हे पाणी आपण पण पिणं गरजेचं आहे. पहिल्यांदा तहान लागली म्हणून पाणी प्यायचं, पण आता समजलं की पाणी फक्त तहान भागवण्यासाठी नसतं, तर ते शरीराला आतून रिपेअर करण्यासाठी असतं. मी जे आयोनायझर घेतलं म्हणजे ते बॉडी मधलं केमिकल, डिटॉक्सिफाय हे सगळं क्लीन करतं आता ऑलरेडी. म्हणजे मला सर रिझल्ट भरपूर आले, म्हणजे लो एनर्जी असन, डायजेशन इश्यू असन, याच्यासाठी फेस करावं लागत होते काही गोष्टी, पण आता ते आयोनायझरमुळे शक्य झाले एकदम प्रॉपर लेवलला. आणि हायड्रेशन इम्प्रूव्ह झालं, सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे झाल्या. आणि सर पैसे होते मशीन घेण्यासाठी, कारण सनीच्या कृपेने. म्हणजे असं नाही झालं की माझ्या काही पैसे नव्हते, मला अरेंजमेंट करावी लागली. म्हणजे 2,35,000चं मशीन मी हसत घेतलं, कारण ही 25 वर्षासाठीची इन्व्हेस्टमेंट आहे माझ्या लाईफमध्ये. म्हणजे वर्षाला जर पाहायला गेलं तर 25,000 रुपये फक्त, महिन्याला पाहायला गेलं तर विशाल, फक्त आता 800. विशाल तुम्ही तरुण आहात, तर तुम्ही पण येणाऱ्या काळात 1000 लोकांपर्यंत मशीन पावसा. तुमच्या घरी जसं जास्त पोहोचवलंय आम्ही. 100% सर, 100%. आणि कारण इन्व्हेस्टमेंट आहे सर, महिन्याला फक्त 833 रुपये खर्च आहे. ओके, बरं. आता इथून पुढले रिव्ह्यू तानाय सर घेतील. पटपट तानाय सर 10-20 सेकंद त्या लोकांना बोलायला. रवींद्र साळवे सर आहेत. नमस्कार सर, मी प्रॉपर आदिल्यानगर ग्रुपमधून बिझनेस बिलॉंग करतो. तर ज्या वेळेस मी हॉस्पिटलाइज झालो, माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन होतं, त्याच वेळेस विशाल सर आम्ही आयोनायझर बुक केलं. पैसे नव्हते, ऑलरेडी मेडिकल इश्यू असल्यामुळं सर्व खर्च झाले, परंतु काही गोल्ड शिल्लक होतं आणि एक पॉलिसीवर लोन केलं आणि हे आयोनायझर आपलं मॅक्स मॉडेल मी घेतलंय. तर काय रिझल्ट जाणवतो तुम्हाला? त्याच्यामध्ये असा छानपैकी रिझल्ट आला की घसा कोरडा पडायचा. ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान मला गाडी थांबून लग्नीला कुठे थांबावं लागत होतं, एक 15-15, 20-20 किलोमीटरला. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि झोप व्यवस्थित लागते. आणि सगळ्यात महत्वाचा रिझल्ट मला सांगायला आवडेल की ऑपरेशन झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशीच मी माझ्या पायावर म्हणजे वर्किंग मध्ये चालू शकलो. त्याच्यामध्ये फार मोठ्या लेवलला मला रिझल्ट जाणवला. आणि आता जवळजवळ 6 ते 7 दिवसामध्येच जे पायाचे टाके वगैरे असतात ते लगेच कोल्ड पडले. म्हणजे जे जखमा वगैरे असतात ते पण हिलिंग, म्हणजे हिलिंग जे म्हणतोय आपण पाण्याला हिलिंग ट्रीटमेंट करतं ते फार चांगले लेवलला. आणि अजून एक रिझल्ट सांगायला आवडेल की माझ्या लहान मुलाला मागच्या महिन्यामध्ये ताप आली होती, तर मिसेसने त्यांना पाण्यामध्ये हळद टाकली आणि ती पाजली, तर 1-2 तासामध्ये ताप पूर्णपणे निघून गेले, म्हणजे कमी झाली. म्हणजे असे पण काही मिरेकल रिझल्ट याच्यामधून मिळतात.
आम्ही टोटली सगळी फॅमिली आयोनायझरचं पाणी यूज करतो आणि खूप छान लेवलला फील आहे, लाईक अ हेवन. म्हणजे जिवंतपणे स्वर्ग पाहायचा असेल तर आयोनायझरचं पाणी हे सगळ्यांनी प्यायलाच पाहिजे. धन्यवाद सर. ग्रेट 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 ग्रेट. अभिनंदन सर तुमचं. आणि मला वाटतं तुमच्या माध्यमातून पण आपण अनेक लोकांपर्यंत हे मशीन पोहोचवलं पाहिजे. येस सर. तर नेक्स्ट व्यक्तीकडे जाऊया आपण. अश्विनी कदम मॅडम बोलू शकताय. थोडंसं फास्ट बोलायचंय पटपट, म्हणजे जेणेकरून आपण लवकर जेवढे राहिले त्यांचे रिव्ह्यू घेऊ शकतो. येस सर, मशीन घेण्याचं एकच कारण आहे की सरांचं मी फक्त 5 तासाचं जे झूम अटेंड केलं होतं, सरांनी फक्त पाण्यावरती बोलले होते. नवीनच आयनायझर आपल्या ह्याच्यामध्ये आलं होतं आणि फक्त डिसिजन घेतला लगेच की मला पण गरज आहे पाण्याची, कारण की माझे प्रॉब्लेम खूप होते, डायजेशन व्यवस्थित होत नव्हतं आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पाणी जास्त पिण्यात येत नव्हतं माझं आणि त्याच्यामुळे सगळेच प्रॉब्लेम चालू व्हायचे. म्हणून मी मशीन लगेच बुक केली. पैसे नव्हते सर, लोन केलं आणि मशीन घेतली. 2 महिने झालं पाणी पिते, खूप म्हणजे फील होते. डायजेशनचा तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, स्किन मध्ये पण फरक आणि सगळ्यात महत्वाचं माझे गुडघ्यांचे प्रॉब्लेम चालू झाले होते. म्हणजे थोड्या वेळ जरी गाडी चालवली तरी गुडघे म्हणजे पूर्ण पेन व्हायचं त्याचं, पण तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि बघायला गेले तर मी मशीन घेतल्यामुळे माझ्या ह्याच्यातनं 5 जणांनी सर मशीन मी देऊ शकले तिथे, कारण की जेव्हा मी मशीन घ्यायच्या अगोदर फक्त मी सांगायला गेले होते की पाणी खूप भारी, ह्याच्यातलं मशीन खूप चांगले. त्यांनी फक्त मला एकच बोलले ते, पहिलं तू घे मग आम्ही पाणी पिऊ त्याचं आणि मग घेऊ. त्यांनी तर घेतली नाही, पण मी घेतली, त्याच्यामुळे मला भरपूर बेनिफिट झाला याच्यातनं सर. वा 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 थँक्यू सर. वा, ग्रेट. अभिनंदन मॅडम. थँक्यू. त्यानंतर आपण नेक्स्ट जाऊया अनिल बोरसे सर. सर मी आयोनायझर घेतलं त्यावेळेस म्हणजे आईची डायबिटीस होती, माझी स्वतःची डायबिटीस रिव्हर्स झाली आणि केस गळण्याचा प्रॉब्लेम हा रिव्हर्स झाली म्हणजे तुम्ही रिपोर्ट वगैरे केलेत का? हो, रिपोर्ट घेतले होते सर. ओके, माझे आयोनायझर म्हणजे इन्स्टॉल आईची करायच्या डायबिटीस. अगोदरचे पण तुमच्याकडे रिपोर्ट आहेत आणि आयोनायझर झाल्या म्हणजे तुम्ही आता पाणी पिताय तर त्यानंतर पण तुम्ही रिपोर्ट केलेत. येस सर, येस सर. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि परत केस वगैरे गळण्याचा प्रॉब्लेम होता, तो पण प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झाला. आणि पैशांचं जर म्हणलं तर पैसे तर नव्हतेच. पीएफ काढला माझा स्वतःचा आणि बाकीचे पैसे म्हणजे माझे जे पाहुणे होते त्यांचे एफडी माझ्या अकाउंटला ठेवलेली होती, ती त्यांना न सांगता मी मोडली आणि आयोनायझर प्रो घेतला. जबरदस्त. किती खतरनाक रिझल्ट आहे, इमॅजिन करू शकता का तुम्ही? आज डायबिटीज सारखा आजार, सर म्हणतायत की ऑलरेडी तो रिव्हर्स झालाय त्यांचा पण आणि आईचा पण, आणि हे जर मला वाटतं रिझल्ट आले तर लाईफ टाईम अचिव्हमेंट आहे. याच्यापेक्षा भारी काहीच नाहीये, कारण हा असा आजार आहे जो कधीच बरा होत नाही. ते कायमस्वरूपी काय सांगतात, गोळ्या खात जा, गोळ्या खात जा, गोळ्या खात जा. म्हणजे जोपर्यंत माणूस जिवंत तोपर्यंत आयुष्यभर गोळ्या खायच्यात. पण सर सांगतायत को रिव्हर्स व्हायला मदत झाली. मला वाटतं याच्यापेक्षा आजच्या मीटिंग मधला जबरदस्त रिझल्ट कुठलाच नसेल. फार अभिनंदन सर तुमचं. एवढं जबरदस्त तुम्ही हेल्थला, तुम्हाला हेल्थचे बेनिफिट्स मिळालेत. तर मला वाटतं तुम्ही आता हे मशीन जेवढे डायबिटीजचे लोक आहेत त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम केलं पाहिजे. ग्रेट, अभिनंदन तुमचं. नेक्स्ट व्यक्तींकडे जाऊया आपण. संदीप सर, तुम्हाला अनम्यूटचा मेसेज आला असेल, बोलू शकताय तुम्ही. तुमचा डेमो पाहून मी मशीन परचेस केलं आणि माझ्या घरात पूर्ण फॅमिलीला रिझल्ट आले. ते निसर्गचे जे वांग आहे तिला वॉशरूमचा त्रास होता, म्हणजे कंट्रोल होत नव्हती, तो प्रॉब्लेम झाला. मुलाला डायजेशनचा प्रॉब्लेम होता, तो सॉल्व्ह झाला. आईला पण वॉशरूमला जात होती 2-3 वेळा, तो पण सुरू झाला. आणि मग वैयक्तिक माझा पण नाही का, मला पण सगळी दरकळ होती, तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आज मी रोजी कंटिन्यू दिवस ड्रायव्हिंग करतोय, तर मला अजिबात थकलेलं जाणवतोय, फुली एनर्जी वाटतीये आणि मला झोप फक्त दिवसाची फक्त 24 तास, फक्त 4 ते 5 तास झोप येते, पण कंटिन्यू नाही. आणि मला असं जाणवलं की या पाण्यातून आपल्याला ना पहिलं आपला लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. आणि मी आत्मविश्वास लोकांना दिला की मला आता 80-90 वर्ष मी निरोगी जगणार आहे पाण्यामुळे. वा वा वा, अभिनंदन. तुम्हाला हे जाणवतंय का सर, ड्रायव्हिंग करतायत तरी पण सरांची एक्साइटमेंट बघा. आणि हे ना म्हणजे जेव्हा आतून येतात ना गोष्टी तेव्हा असं बोलू शकतो माणूस. अभिनंदन संदीप सर तुमचं. आणि तुमच्यापासून आपण अनेक लोकांपर्यंत मशीन पोहोचवलं यासाठी काम करूया. ग्रेट, अभिनंदन तुमचं. वनिता मॅडम, तुमच्या स्क्रीनवरती मेसेज आला असेल, तुम्ही अनम्यूट करू शकता. हा सर, पहिल्यांदा तुम्ही नाशिकला आले होते, मी तेव्हा तुम्हाला विचारलं होतं, मी डेंटल आर्ट मध्ये काम करते, तुम्हाला मी बोलली होती का मला मशीन घ्यायची. मी ती मशीन घेण्यासाठी खूप काही प्रयत्न केले, लोन काढले, पर्सनल लोन, जास्त पैसे भरती पण घेतलंय मशीन. पण मशीन घेतल्यानंतर मी स्वतः इतकी खुश आहे सर का मला जो लॅब मध्ये जो आपण म्हणतो सँड पावडर, जी रेती, समुद्राची रेती राहते,
त्याच्यापासून मला म्हणजे बॉडीवर खूप ॲलर्जी व्हायची, काळे स्पॉट वगैरे पडायचे मांडीला वगैरे, म्हणजे जिथं ती जायची बोटी तिथला. तर त्यांनी हे पाणी जी ब्युटी वॉटर वापरते, त्या ब्युटी वॉटरनी मला खूप चांगला रिझल्ट आलाय. माझे काळे स्पॉट पण निघून गेले सगळे स्किनवरचे. आणि त्याच्यानंतर माझी बहीण आली होती इथं 2 दिवस, तर तिला 1-1.5 महिन्यापासून मसल्स पेन होत होते. तिने डॉक्टर पण केलंय, इंजेक्शन वगैरे पण घेतले, मेडिसिन पण घेतल्या, पण फरक नाही पडला. पण सर आपल्याकडे तिला 2च दिवसात आपल्या वॉटरनी फरक पडलाय. तिचं वा पूर्ण वा पेन वा निघून वा गेले. ग्रेट. अक्षरशः सर ती सप्तशृंगी गडावर पण चढू शकली, ती चालू पण शकत नव्हती. ग्रेट म्हणजे इतका ग्रेट छान ग्रेट रिझल्ट ग्रेट. आलाय तिला. आणि ती अभिनंदन पण आता अभिनंदन मॅडम. ह्या महिन्यात परचेस करणार आहे मशीन. वा. आणि मला वाटतं तुम्ही तर मेडिकल फील्डमध्ये काम करताय, तुम्हाला ऑलरेडी कळलंय हे पाणी किती महत्वाचं आहे. तर नाही मेडिकल सर, मला फील्डच्या स्किनचा लोकांनी तर खरंच फार खूप प्रॉब्लेम होत होता. आणि त्याच्यामुळं म्हणजे मी त्या गोष्टीसाठी तर खूप आनंदी आहे, कारण की मला म्हणजे खूप इचिंग वगैरे व्हायची. ती सँड पावडर बॉडीत वगैरे जायची तर. ग्रेट 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 ग्रेट. चला अभिनंदन तुमचं. त्यानंतर आपण नेक्स्ट थँक्यू व्यक्तींकडे सो जाऊया. मच शीतल. सर. येस येस चलो. शीतल मॅडम तुमच्या स्क्रीनवरती मेसेज आला असेल, बोलू शकताय. येस सर, शीतल आसवर. तर मी मागच्या 1.5 ते 2 महिन्यापासून मशीनचं पाणी पिते. तर मशीनचं पाणी पिल्यानंतर इतका छान अनुभव आलाय की माझं जवळजवळ 4 किलो पर्यंत वजन कमी झालंय. आणि माझ्या मुलीला पण स्किनसाठी जे प्रॉब्लेम होते किंवा केसांचे जे प्रॉब्लेम त्याच्यावरती पण छान रिझल्ट आलाय. आणि घरामध्ये जे हेल्थचे इश्यू होते त्याच्यावरती पण छान मला सोल्युशन भेटले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला उन्हाळ्याच्या दिवसात खूप त्रास व्हायचा पहिले, उन्हाळा लागणं किंवा टाचांना भेगा पडून त्यातून रक्त येणं आणि स्किनवर रॅशेस वगैरे, घाम यायचा, हातापायांना घाम यायचा जास्त, उन्हाच्या बाहेर पडणं शक्य नसायचं. पण ह्या वेळेस हा उन्हाळा मला जाणवलाच नाही. आणि उन्हाळ्यात तर लागलेच नाही, पण स्किनवर रॅशेस वगैरे नाही. जरी रॅशेस थोडेफार आले तर मी 4.5 pH पाण्याने आंघोळ केल्यानंतर इतकं छान वाटलं. आणि आमच्या आयुर्वेदाचं एकही टिपका पाणी आम्ही वाया जाऊ देत नाही. म्हणजे वा. 4.5 pH पाण्याने आंघोळ वगैरे करतो. त्यानंतर 9.5 pH पाणी आम्ही पिण्यासाठी वापरतो, म्हणजे हेल्दी वॉटर म्हणून, मेडिसिन म्हणून वापरतो. 8.5 pH पाणी पण आम्ही पिण्यासाठी वापरतो. आणि प्लस जे उरलेलं पाणी असतं वेस्टेज ग्रेट. म्हणून जाणार ते म्हणजे पाणी ओव्हरऑल पण तुम्हाला घरामध्ये सगळ्यांना रिझल्ट दिसतोय, घरामध्ये सगळ्यांना म्हणजे हे दिसतंय की आपल्याला या पाण्याने फरक पडलाय. तर ग्रेट, अभिनंदन तुमचं. तुमच्यापासून अनेक लोकांपर्यंत मशीन पोहोचलं पाहिजे यासाठी काम करूया. नेक्स्ट जाऊया आपण. राजेंद्र पवार सर. येस सर, आता जर बघितलं तर मशीन लॉन्च झालं त्याला 2ऱ्याच महिन्यात मी मशीन घेतली होती. येस. घेण्यामागचं कारण की पहिली गोष्ट तुम्ही असताल किंवा सने जे अशोक सर ज्या गोष्टीला प्रमोट करतात तिथं मला कुठला डाऊट येत नाही, कारण सर कोणतीही गोष्ट अशी प्रमोट नाही करणार. ऑलरेडी सनेजचे एवढे मोठे प्रोडक्ट आहेत. मग मी विचार केला की बाबा का आपण भविष्याची परीक्षा घ्यायची, कारण ऑलरेडी हॉस्पिटल लाईन मध्ये 5 वर्ष मॅनेजर म्हणून काम केलं तर सर. अक्षरशः कोरोनामध्ये सर लोकांनी स्वतःचे प्रायव्हेट व्हेंटिलेटर घेतले, का तर कोरोनामध्ये व्हेंटिलेटर भेटत नव्हते. म्हणजे त्या टायमिंगला लोकांनी 5-5 लाख रुपयाचे व्हेंटिलेटर घेतले, काही लोकांनी पाईपेप्स घेतले, स्वतः ऑक्सिजन मशीन घेतल्या. आजही लोकांना ऑक्सिजन मशीन विकत घ्यावे लागतात, त्यांना दम्याचे प्रॉब्लेम आहेत. मग मी विचार केला की लोकांना वेळ आल्यावर लोक काही घ्यायला तयार आहेत. त्याच्यानंतर आता कानाने ऐकायला येत नाही तर मशीन घेतात, 1-1 लाखाच्या मशीन आहेत नुसत्या कानाने ऐकण्यासाठी. तर मी म्हटलं आपल्याला होण्याच्या आधी जागायचंय. तसं मी सांगतो स्पीच मध्ये की नारळ पाणी कधी पिलं पाहिजे, आजारी पडल्यावर का आजारच्या आधी, फळं कधी खाल्ली पाहिजे, आजारी पडल्यावर का आजारच्या नंतर. तर आज 99% लोकांचे उत्तर आहे सर की आजारी पडल्यावरच खाल्लं जातं हे सगळ्या गोष्टी. पण आज सनेने एवढं भारी उदाहरण आणलंय की आजारी पडू नये म्हणून आयनजर काम करणार आहे. आणि प्राऊडली वाटते सर, सनेचा 4 महिन्याला मी आयनजर वापरतोय. ऍसिडिटीचा एवढा भयंकर त्रास होता सर मला, अक्षरशः मी जेवणच बंद केलं तर रात्रीचं. मला उलटी केल्याशिवाय जेवणच म्हणजे करू वाटायचं नाही. पण आज 9:30चं पाणी मी सकाळी उठल्या पितोय, रात्री पण पितोय. आज त्याच्यामुळे ऍसिडिटी पूर्ण नील झाली आहे. कधी पण जेवलं काय जरी केलं तरी मला ऍसिडिटी होत नाही. त्याच्यानंतरचा पार्ट आहे, मुलीला सर्दी झाली, 1.5 महिन्यात ती सर्दी बरी झाली. आणि त्याच्यानंतरचा विचार केला तर आज ते पाणी अमृतासारखं वापरलं जाते घरामध्ये. म्हणजे असं वाटतं की एक पण ते वाया नाही गेलं पाहिजे. ग्रेट आणि ग्रेट. टोटल सर 25 मशीन दिल्यात आतापर्यंत. 25. वा, अभिनंदन राजेंद्र सर तुमचं. फार हायर लेवलला तुम्ही काम करताय, मशीनचं प्रमोशन फार चांगलं करताय. तर ग्रेट, आणि तुम्हाला रिझल्ट पण तेवढे दिसत आहेत. तर चला नेक्स्ट आपण जाऊया मानसी मॅडमकडे. मानसी मॅडम तुम्ही बोलू शकताय. सर, घरामध्ये मिस्टरांना आणि सासूबाईंना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता. तर त्याच्यासाठी मी म्हटलं आता ते तर प्रोडक्ट वापरत नाहीये, तर म्हटलं आता नाही का आपल्या घरातले आकायसन वगैरे घ्या म्हणते तर घेत नाही, बाकीचे प्रोडक्ट खात नाहीयेत. तर म्हटलं पाणी घेतल्यावर तर पाण्याला ऑप्शनच नाही त्यांच्याकडं, त्यांना पाणी प्यावंच लागेल. तर मिस्टरांना 1 महिना झालं पायाला खाज येत होती उष्णतेमुळं. तर त्यांचं मशीन बसवायला 8च दिवस झाले सर. तर 8 दिवसात त्यांच्या पायाची खाज 10-12 क्रीम बदलल्या वेगवेगळ्या मेडिकल मधून आणून पायासाठी. तर 8 दिवसातच त्यांना रिझल्ट आलाय सर.
पायाची खाज पूर्ण बंद झाली आणि आता इथून पुढे कुठला आजार घरात नको यायला म्हणून मी मशीन घेतलं. आणि पैशाचा प्रॉब्लेम होता सर, पैसे नव्हते माझ्याकडे. मी आपली ईव्ही बाईक पण घेतलीये माझ्या सेल्फ आयडी वरती, लोन वरतीच घेतली. तर मग रिझल्ट काय जाणवतो तुम्हाला आता? सर मिस्टरांना पायाला खाज येत होती उष्णतेमुळे पायाला महिनाभर. 10-12 मेडिकल वेगवेगळ्या क्रीम आणल्या, तर आता ते खाज त्यांच्या 8 दिवसातच पाण्यात आपल्या बंद झाली सर. ग्रेट. आणि पैसे नव्हते, मॅनेज केले आणि मशीन घेतलं तुम्ही, बरोबर? येस सर. ग्रेट. अभिनंदन मॅडम तुमचं. आता हेच तुम्हाला लोकांपर्यंत प्रमोट करण्यासाठी काम करायचंय. कृष्णा बोजरे सरांकडे जाऊया आपण. कृष्णा सर बोलू शकता. येस सर. मी सर आयोनायझरचा डेमो बघितला होता हळदीचा याचा, आणि तो जे कोल्ड ड्रिंक्स त्याचा बघितला होता. मग त्याच्यानंतर मला त्याला अवेअरनेस थोडंसं वाटलं, आणि मी माझ्याकडे पैसे नव्हते, पण सर मी खूप ट्राय केलं, खूप ऍप वगैरे डाउनलोड केले लोनचे, पण कुठूनच लोन होत नव्हतं. व्हिडिओ तरी बंद पण करा. मी ते सर लोन पास केलं 30%. रेट ऑफ इंटरेस्ट सर 30% होतं, तरी पण मी ते केलं, ऍक्सेप्ट केलं. आणि ते घेतल्यानंतर असा अनुभव आला सर की मी कंटिन्यू टू व्हीलर असायचो, 50-100 किलोमीटर डेली रनिंग व्हायचं आता प्लॅन वगैरे याच्यामुळं, आणि भयंकर हातपाय दुखायचे. ते आता टोटली म्हणजे 40-50% रिझल्ट भेटला 1 महिन्यामध्येच. वा 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 वा, ग्रेट ग्रेट ग्रेट. अभिनंदन अभिनंदन. आणि मुलं पहिलं पाणी पण प्यायचं नाही मुलगा वगैरे, आता कंटिन्यू ते पाणी पितोय सारखं. वा, ग्रेट, छान. तर असंच मशीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सगळे मिळून काम करूया. नेक्स्ट जाऊया आपण जितेंद्र सर. नमस्कार सर, मी नागपूर बोलतो. मशीन घेण्यामागचं कारण म्हणजे माझ्या भावाकडे मायग्रेनचा प्रॉब्लेम होता पहिलीला. तर आता मशीन घेतलं तेव्हापासून 1.5 महिन्यामध्ये 70 ते 50 ते 70% प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. वा 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 वा, ग्रेट 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 ग्रेट.